त्या बाळाचा ब्रेन आपल्याला हवा तसा डिझाइन करता येतो. तर हे शक्य आहे का? शक्य आहे. याचं रिझन आहे. सो बाळाची स्किन काय असावी हे आपण अगोदर ठरवू शकतो का? नक्की ठरवू शकतो. आम्हाला त्यांनी सांगितलं, की आम्हाला असा श्रीकृष्णासारखं बाळ पाहिजे. कसं हां, पाहिजे? सुंदर, देखणं, गुडगुडीत, हसरं, खट्याळ, खोडकर, डिक्टो श्रीकृष्णासारखं आणि त्यांनी आम्हाला एक पोस्टर हां, सांगितलं, की ह्या हां. पोस्टरमधल्यासारखं आम्हाला बाळ पाहिजे. डिलिव्हरी ही नॉर्मल नव्हतं, सिझेरियन पद्धतीने होते हं. आणि नंतरनं त्या स्त्रीला आयुष्यभर ते सिझेरियनचा जो काही त्रास आहे तो भोगावा लागतो. तर गर्भसंस्कार केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? डेफिनिटली नॉर्मल डिलिव्हरी आपण कन्व्हर्ट करू शकतो गर्भसंस्कार केल्यानंतर. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आजचा आपला टॉपिक गर्भसंस्कार आहे हे तुम्हाला सुरुवातीच्या हायलाइट्समध्ये कळालेलेच आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्रीमंत पवार सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, नमस्कार. सर, आमच्या प्रेक्षकांना जरा तुमच्याविषयी सांगा. साधारणतः आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये आल्यापासून गर्भसंस्कार या विषयावरती काम करतोय आणि हे 13वं वर्ष रनिंग आहे. ऑलमोस्ट 13 वर्ष आम्हाला कंप्लीट होतील. ओके. गर्भसंस्कार आम्ही करतोय आणि आत्तापर्यंत जवळपास 50,000 पेक्षा जास्त गर्भवती मातांवरती यशस्वीरित्या आम्ही गर्भसंस्कार केलेले आहेत. तर मला वाटतं तुम्ही करेक्ट ठिकाणी आलेला आहात. ज्या लोकांच्या घरामध्ये कोणी स्त्री गर्भवती आहे, मुलगी असेल किंवा कोणाची सून असेल, तर त्यांनी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. कारण गर्भसंस्काराचं महत्त्व काय आहे, ते आपल्याला आजच्या पॉडकास्टमधून कळणार आहे. आणि हो, अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा. सर, आता गर्भसंस्कार काय असतात, हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. पण तरी आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा सांगा, की एक्झॅक्टली गर्भसंस्कार काय असतात आणि त्या आजच्या काळात का गरजेचे आहेत? गर्भसंस्कार हा 2 शब्दांनी बनलेला आहे ॲक्चुअली. गर्भ हां, आणि संस्कार. हां, याचं खूप सारं वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये सापडतं. जगाच्या पाठीवरचं सगळ्यात जुनं वैद्यकशास्त्र कुठलं आहे तर आयुर्वेद आहे. हां, ज्याला साधारणतः 5,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. हां, बाकीचे सगळे वैद्यकशास्त्र हे अलीकडच्या 1200 वर्षांच्या अलीकडचे आहेत. हां. 5,000 वर्षांपूर्वी ज्या आयुर्वेदशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आहेत, आजही तंतोतंत ते ॲप्लिकेबल होतात. ओके. त्या शास्त्रामध्ये याची आपल्याला व्याख्या बघायला मिळतात. पण त्या शास्त्रामध्ये म्हणजे 5,000 वर्षांपूर्वी जे काही एक्सपर्ट डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांची हं. पुस्तकं लिहून ठेवलेत. हां. तर त्याच्यामध्ये डॉक्टर चरक त्यांनी त्यांच्या पुस्तकात मेन्शन केलंय, ज्यांना आजही फादर आयुर्वेद म्हटलं जातं. त्यांनी सांगितलंय, हां. की शुक्र शोणित जीव संयोगे तू खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा. ओके. अर्थात ते संस्कृतमध्ये आहे. हां, पण मराठीत त्याचा अर्थ काय होतो, की एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये स्त्रीचं स्त्रीबीज हां, आणि पुरुषाचं पुरुषबीज एकत्र आल्यानंतर हां, तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा त्याच्यात प्रवेश झाल्यानंतर जो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो त्याला गर्भ म्हणतात. हां, आता संस्कार म्हणजे याचं पण खूप छान त्यांनी वर्णन केलंय. हां. संस्कार म्हणजे संस्कारो ही गुणांतराधानम. ओके. संस्कार म्हणजे गुण बदलणं. हां, कसे गुण बदलणं? आपल्याला अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं, बाजूला करणं किंवा काढून टाकणं, म्हणजे संस्कार. जसं की आपण दही लावल्यानंतर घुसळतो, घुसळल्यानंतर लोणी बाजूला होतं, ताक बाजूला होतं हां. आणि मग लोण्यापासून आपण तूप मिळवतो. करेक्ट. आणि मग ही जी आपण प्रत्येक टप्प्यावरती एक जाणीवपूर्वक कृती करतो, ज्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित गुणांचं वर्धन साधता येतं, त्याला हां. संस्कार म्हणतात. आणि ओके. मग गर्भसंस्कार म्हणजे काय याचा अर्थ थोडक्यात, की एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भ वाढतोय, हां. ज्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित गुणांचं वर्धन करायचंय, नको असलेल्या गुणांना कमी करायचं किंवा काढून टाकायचंय, म्हणजे गर्भसंस्कार. आता सध्या जे वातावरण चाललंय, धावपळीचं युग आहे. स्ट्रेस, एन्झायटी प्रचंड प्रमाणात वाढतीये. त्याच्यामुळे इथून जो काही पुढचा काळ आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, की ह्याच्यापेक्षाही प्रचंड ताणतणाव असेल, धावपळ असेल, जीवन जगण्यासाठीची धडपड असेल. मग आज ज्या मुलांवर गर्भसंस्कार होणार आहेत, मग त्यांना त्यासाठी सक्षम बनवायचं असेल, तर हं. ते शक्य आहे का? हां, डेफिनेटली शक्य आहे. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्याला ज्या गोष्टी सापडतात 2 प्रकारचे आहेत. आत्ता आपण गर्भसंस्कार या विषयावरती हां, बोलतोय. आता गर्भसंस्कार हे गर्भधारणा झाल्यानंतर चालू होतात. बरोबर, गर्भस्थापना झाली आणि तिथून पुढे गर्भसंस्कार चालू होतात. बरोबर. पण त्याच्या अगोदरचा एक पार्ट आहे, की हं, ज्याच्यामध्ये गर्भस्थापना होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, हां. त्याच्यामध्ये पण आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. त्या पण तेवढ्याच इम्पोर्टंट आहे. हं. पण ह्या दोन्ही गोष्टींचं मिक्सचर कॉम्बिनेशनमधून आपण आपल्या येणाऱ्या बाळामध्ये जे भविष्यातले चॅलेंजेस आपल्याला वाटतायत, आता हं. भेडसावतायत, जाणवतायत, ते आपण डेफिनेटली कमी करू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांना सक्षम बनवू शकतो. तुम्ही तर जसं म्हणालात, की गर्भसंस्कार जे आहेत, त्याची सुरुवात गर्भधारणेपासून नाही तर आधीपासून होते. हं. तर एक्झॅक्टली काय अगोदर सुरुवात होते?
ॲक्चुअली गर्भसंस्कार ही गर्भस्थापना झाल्यानंतर मग अगोदर काय आहे, हं, तर साधारणतः एखाद्या कुटुंबाच्या म्हणजे होणाऱ्या आई-बाबांच्या हं. मनात विचार आला, की आता आम्हाला बाळ पाहिजे. हां, हा विचार आल्यापासून ह्याची प्रोसेस चालू होते. मग हां, आयुर्वेदशास्त्रामध्ये काय सांगितलं, की ज्यांना बाळ पाहिजे, हां. हा विचार डोक्यात आल्यानंतर त्यांनी पहिले शरीराची शरीरशुद्धी करून घ्यायचे. मनशुद्धी, बीजशुद्धी, कर्मशुद्धी अशी शुद्धीचे वेगवेगळे प्रकार आहेत. हां. आणि हा एक प्रोग्राम आहे. याच्यातून काय साध्य केलं जातं, आपल्याकडे संत तुकाराम महाराजांनी पण खूप छान सांगितलंय, "शुद्ध हां. बीजापोटी फळे रसाळ रसाळ गोमटी." गोमटी. म्हणजे काय, एक उच्च प्रतीचा आपण स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवू शकलो, तर त्याच्यामध्ये येणारे जे अवगुण आहेत किंवा नको असणाऱ्या क्वालिटीज आहेत किंवा जे दोष आहेत, ते आपल्याला त्या प्रोग्राममधून काढून टाकता येतात. ओके, ज्याच्यामुळे उच्च प्रतीचं स्त्रीबीज, पुरुषबीज असेल, तर सर्वोत्कृष्ट प्रतीचं आपल्याला बाळ मिळवता येतं. जसं ओके. आजही जगाच्या पाठीवर कुठलाही शेतकरी घरात ज्वारी, गहू शिल्लक आहे म्हणून जाऊन शेतात नाही पेरणी करत तो. हां, घरात कितीही धान्य शिल्लक असलं, तर तो मार्केटमध्ये जाऊन उच्च प्रतीच्या बी-बियाण्यांची निवड करतो आणि त्याचीच पेरणी करतो. हां. तेव्हा जाऊन त्याला उच्च प्रतीचं उत्पादन मिळतं आणि तोच करेक्ट. फॉर्म्युला किंवा प्रिन्सिपल आपल्याला पण लागू आहे, ह्या आयुर्वेदशास्त्राने सांगितलंय. आणि म्हणून हं. गर्भधारणेपूर्वी गर्भपूर्व संस्कार हा एक शरीरशुद्धीचा हा एक प्रोग्राम आहे, हां. ज्याच्यामधून आपण उच्च प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवतो आणि मग गर्भस्थापना होणं पण इम्पॉर्टंट आहे. करेक्ट आहे. हां. आपल्याला बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं, की प्रयत्न करतायत पण बाळ होत नाहीये. हां. इन्फर्टिलिटीचा हा जो दिवसेंदिवस वाढत चाललेला इश्यू आहे, हो. त्याच्यामध्ये पण खूप सारे ॲस्पेक्ट आहेत. हं. बऱ्याच वेळा काय होतं, स्त्रीबीज चांगल्या क्वालिटीचं नाही, पुरुषबीज चांगल्या क्वालिटीचं नाही किंवा दोन्ही चांगल्या क्वालिटीचे नाहीत. त्यामुळे ते मग एकत्र येत नाहीत. त्यांचं काय म्हणूयात त्याला कन्सेप्शन होत नाही. हां. एकत्र करून त्यात गर्भच तयार होत नाही. तयार झाला तर तो गर्भाशयाला पकडून ठेवत नाही. ओके. पकडून ठेवलं तर पुढे वाढत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टींमुळे मग त्यांना आपण वंध्यत्व म्हणतो किंवा हो, इन्फर्टिलिटी हो. म्हणतो. आणि मग उच्च प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवलेलं असेल हं. आणि शरीरशुद्धी जर केली असेल हां, होणाऱ्या आई दोघांनी, हां. तर उच्च प्रतीचा गर्भ पण बनतो आणि तो गर्भाशयाला पकडतो पण. त्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला खूप कमी करता येतं ओके. या प्रोग्राममुळं. तर आत्ता धावत्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला अलीकडं वंध्यत्वाचं प्रमाण खूप वाढलेलं बघायला हां, मिळतं आणि याच्यावर त्याला 100% आपण आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गर्भपूर्व संस्कार करून हां. आपण याला अव्हॉइड करू शकतो किंवा टाळू शकतो किंवा त्याच्यावरती आपण मात करून गर्भधारणा नक्की करू शकतो. पण समजा आमच्या प्रेक्षकांपैकी कुणाला हं, तुमच्याकडे यायचं असेल आणि हं. समजा ही जी प्रोसेस आहे गर्भधारणेपूर्वीची ती करायची असेल, तर एक्झॅक्टली त्याच्यात काय प्रोसेस असते? तुम्ही काय-काय करून घेता? येस. आता गर्भधारणेपूर्वीचं जे गर्भपूर्व संस्कारामध्ये येणारे हं, वेगवेगळे प्रोग्राम आहेत. हं. त्याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रात सांगितलेल्या शरीरशुद्धीसाठी, हां, बीजशुद्धीसाठी महत्त्वाचा एक पंचकर्म हा एक हां, प्रकार सांगितला आहे. म्हणजे संशोधन चिकित्सा आणि संशमन चिकित्सा अशा 2 प्रकारच्या चिकित्सा सांगितल्यात. हां. संशोधन चिकित्सेमध्ये पंचकर्म आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम येतात आणि संशमन चिकित्सेमध्ये वेगवेगळे औषधं आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स वापरून उपचार केले जातात. याच्यासोबत लाईफस्टाईल करेक्शन आहे. कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने वर्णन केलेले आहेत. हां. त्यामुळं डेली लाईफमधलं जे लाईफचं रुटीन आहे, एक राहणीमान आहे, जीवनशैली आहे, हं, त्याला आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर आपण साचेबद्ध केलं, तर हं. आपण 100% त्याच्यावरती मात करू शकतो आणि मग याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, योग आहे, ध्यान आहे, मुद्रा आहे, प्राणायाम आहे, ओके. म्युझिक आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आयुर्वेदशास्त्रात सांगितलेल्या आहेत. हां, फक्त ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर आपण व्यवस्थित केल्या, हां. एक काय म्हणूयात त्याला योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने तर हं. डेफिनेटली आपल्याला त्याच्यावरती मात करता येते. ओके. पण मग आता असा प्रश्न असेल, की हे जे प्रोसेस करायची ही तुमच्याकडे येऊन तर ऑब्व्हियसली जिकडे पंचकर्म आहे, ते तर यायलाच हं. लागेल. त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, त्या ऑनलाईन होऊ शकतात का फिजिकलीच यायला पाहिजे? एक्झॅक्टली काय? नाही ह्याच्यातल्या मेजर गोष्टी ऑनलाईन होतात. हां, डिपेंड तुमचं लाईफस्टाईल काय आहे? हां, तुम्हाला म्हणजे कन्सीव्ह होत नाही का म्हणजे आता बाळ पाहिजे हा विचार आलाय म्हणून तुम्ही हा हां, विचार करताय. हां, काही इन्फर्टिलिटी फेस केली का तुम्ही IUI केले अगोदर, IVF फेल हां, झाले वगैरे अशा कुठल्या जर्नीमधून तुम्ही आलात. हां, त्याच्यानुसार तो प्रोग्राम डिसाईड होतो. कारण प्रत्येकाची व्यक्ती आहे. आपल्याकडे म्हटलं जातं जेवढ्या व्यक्ती हां. तेवढ्या प्रकृती. आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रकृतीचं खूप छान पद्धतीने वर्णन केलेलं हं, आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आणि त्याच्यानुसार ॲक्चुअल पंचकर्म करण्याची जर रिक्वायरमेंट असेल, तर मग ते आपल्याला फिजिकल जाऊनच पंचकर्म करायला लागतं. पण मेजर अशा गोष्टी आहेत, की ज्या आपण हं, ऑनलाईन पद्धतीने करू शकतो आणि आम्ही जे आउट ऑफ स्टेशनचे लोकं आहेत हं. त्यांना बाईक कुरिअर आणि ह्या पद्धतीने ऑनलाईन सिस्टममध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतो आणि त्यांना ते करता येतात किंवा त्यांच्या आजूबाजूला कुठे चांगले एक्सपर्ट डॉक्टर असतील आयुर्वेदाचे त्यांच्याकडे जाऊन पण आपण ते जेवढी फिजिकल करावी लागणारी हं. प्रोसिजर ते करून घेतो. बाकी सगळ्या गोष्टी आपण ओके. आपल्या प्लॅटफॉर्मवरती करून घेतो. ओके, ओके. म्हणजे अर्थात ज्या लोकांना ही काय म्हणतात हे शिबिर अटेंड करायचंय हं, किंवा हे संस्कार जर करून घ्यायचे असतील, हं. तर ते तुमच्याकडे ऑनलाईन स्वरूपात येऊ शकतात. येस, येस, येस. तुम्ही आता बोलताना मगाशी जननी गर्भसंस्कार हा काहीतरी एक शब्द घेतलात. तर एक्झॅक्टली काय आहे जननी गर्भसंस्कार? जननी गर्भसंस्कार
हे आमचं एक गर्भसंस्कारचा प्लॅटफॉर्म आहे. जननी हे आमचं ब्रँड आहे. जननी म्हणजे जन्म देणारी माता, आई, मम्मी, मामी वेगळ्या नावाने संबोधतो ओके. आणि तिच्या अवतीभोवती असणारं हे सगळं विश्व आहे. हां. त्या अर्थाने जननी गर्भसंस्कार, की ज्या मातेला आणि होणाऱ्या आई घेऊन आपण हे गर्भसंस्कार करतो. त्या अर्थाने जननी गर्भसंस्कार हा विषय आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही जे काम करत आहात, त्या कामाला तुम्ही जननी गर्भसंस्कार गर्भसंस्कार हे येस, नाव येस, येस. दिलेलं आहे. ओके, ओके. आता नॉर्मली लोकांच्या मनात असा प्रश्न असतो, की गर्भसंस्कार आपण करतोय हे सगळं ठीक आहे. पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, की डिलिव्हरी ही नॉर्मल नव्हतं सिझेरियन पद्धतीने होते हं. आणि नंतरनं त्या स्त्रीला आयुष्यभर ते सिझेरियनचा जो काही त्रास आहे तो भोगावा लागतो. तर गर्भसंस्कार केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? डेफिनेटली नॉर्मल डिलिव्हरी आपण कन्व्हर्ट करू शकतो गर्भसंस्कार केल्यानंतर. पण आपण सायन्स समजून घेणं गरजेचं आहे. ओके. कारण जननी गर्भसंस्कार हे सायंटिफिक गर्भसंस्कार आहे. हां. आपण मुळात समजून घेऊयात, की म्हणजे डिलिव्हरीची प्रोसेस का बदलत गेली किंवा कशी झाली? आपण खूप वेळा असं ऐकतो ना, की हं, 100 वर्षापूर्वी एखादी गृहिणी जर घरात काम करते, शेतात चालली आहे, कुठल्या कामानिमित्त, फंक्शननिमित्त बाहेर गेली हं. आणि ती प्रेग्नंट आहे. तिला तिथंच कळा यायला लागल्या. मग ती डिलिव्हरी झाली, स्वतःच नाळ कट केली, बाळाला घेऊन घरी आली. हो. अशा आपण काही स्टोरीज ऐकतो. हो, हो, हो. आणि मग 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस विज्ञान प्रगत नव्हतं किंवा हं, त्यावेळेस एवढे सुपिरियर हॉस्पिटल नव्हते, एक्सपर्ट डॉक्टर्स अवेलेबल नव्हते, हं. तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं. तेव्हा ह्या सर्रास सहज नॉर्मली हो, हो, हो. डिलिव्हरी नॉर्मल व्हायच्या. करेक्ट. आता दिवसेंदिवस उलटं होत चाललंय. हं. म्हणजे एका बाजूला तंत्रज्ञान विकसित झालंय, एक्सपर्ट डॉक्टर वाढतायत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतायत हां. आणि दुसऱ्या बाजूला होणारे आई पण वेल एज्युकेटेड आहेत. सगळ्या गोष्टी हो. माहिती आहेत, कळतायत. बरोबर आहे. उलट आता सीझर व्हायचं प्रमाण 0च व्हायला पाहिजे. पण आता करेक्ट. उलटं होत चाललंय. हां. इकडे डेव्हलप होत चाललंय, तर सीझर होण्याचं प्रमाण वाढत वाढत चाललंय. म्हणजे चाललंय. 100 वर्षापूर्वी क्वचित एखादी सीझर होत असेल, त्यात आपल्याला क्वचित एखादी नॉर्मल बघायला नॉर्मल मिळते. होते. हो. म्हणजे नॉर्मल झाले हा चर्चेचा विषय आज. कधी काळी सीझर करेक्ट, झाला हा चर्चेचा विषय असायचा. करेक्ट. त्याचं रिझन आहे. याचं रिझन काय आहे, की असं पण म्हटलं जातं, की हल्ली काय गेले की डॉक्टर सीझरच करतात. हं, तुमचं सीझर करायचं का नॉर्मल करायचं डॉक्टरांना फार इंटरेस्ट नाहीये. हं. प्रत्येक क्षेत्रात असतील कदाचित मेडिकल फील्डमध्ये 4-5% असतील डॉक्टर्स कदाचित तसे. हां. पण याचा अर्थ सगळे तसे नाहीयेत. पण ओके. आपण सिनियर समजून घेऊया, की नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर ही काय प्रोसेस होते. हां. जनरली काय होतं, की बाळ गर्भाशयात गर्भ वाढतोय, ते बाळ आता नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस गर्भाशयाच्या मुखातून बाहेर व्यवस्थितपणे येणं याला नॉर्मल डिलिव्हरी म्हटलं जातं. हां. पण जेव्हा ते ही प्रोसेस करताना काय अडचण येते, तेव्हा त्याला मग पोटावरती एक छेद करून ते ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढलं जातं. हां. याला सिझेरियन डिलिव्हरी म्हटलं जातं. हां. पण मग ह्याचं प्रमाण वाढण्याचं एक रिझन आहे. हं. कारण आत्ता जर आपण सिनेरिओ बघितला, की एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादी गर्भवती गेली, तर त्याचं सीझर होण्याचे प्रमाण म्हणजे असे 4-5 कंडिशन आहेत मॉडर्न सायन्सच्या, हं. मेडिकल सायन्सच्या, की तिथं ते सीझरच करावं लागतं. त्याला काही पर्याय नाहीये. ओके. त्याला आपण काही नाही करू शकत. हं, मग साधारणतः त्या कुठल्या कंडिशन आहेत, हं. की आता तुम्हाला कळा यायला लागलेत, सुरुवात झाली आणि तुमच्या बाळाची नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली आहे. ओके. तर यावेळेस मग हं. बाळाला गुदमरल्यासारखं होऊ शकतं डिलिव्हरीची प्रोसेस होताना आणि मग ते धोका होऊ शकतो. त्या केसमध्ये मग ते रिस्क नाही घेत घेत आणि मग सीझर ओके. केलं जातं. दुसऱ्या वेळेस असा विषय आहे, की तीच नाळ जर 8व्या महिन्यात गुंडाळली गेली, तर आता 9 सव्वा 9 महिन्यानंतर डिलिव्हरी होणार आहे. वेळ आहे आपल्याकडे. त्यावेळेस काय हां. लगेच सीझरचं डिसिजन नाही होत. बरोबर आहे. हो. त्यामुळे कुठल्या सिच्युएशनमध्ये ते नाळ गुंडाळली गेली हे इम्पॉर्टंट आहे. हां. एक्झॅक्टली सेम टाईम दुसरी गोष्ट अशी आहे, की अंगावरून पाणी जाणं. हां. म्हणजे आता मला कळाच नाही चालू झाल्या आणि अंगावरून पाणी जातंय आणि मग कळा येण्याचे इंजेक्शन दिलेत, तरी हां. कळा येत नाहीत आणि मग आता नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यताच नाहीये. तर मग आता ओके. कळा येत नाहीत, अंगावरून पाणी चाललंय आणि बाळ आत पोटामध्ये पाण्यामध्ये जिवंत आहे. पाणी गेलं की ते बाहेर यायलाच पाहिजे, नाहीतर ते हां. गुदमरतं हां, हां, हां. आणि मग तसा धोका होऊ नये म्हणून पाणी जात असताना जर कळा येत नसतील, तर लगेच सिझर केलं जातं. ओके. पण अंगावरून पाणी जाणं ही कधीची कंडिशन आहे, की जेव्हा तुम्हाला कळाच येत नाहीयेत. आता तुम्हाला कळा यायला लागलेत आणि हां. अंगावरून पाणी जातंय. काही प्रॉब्लेम नाही. ते हां. नॉर्मल होऊ शकतं. हां. कळा वाढवण्याचे इंजेक्शन्स असतात आणि ते वाढल्या, गर्भाशयाचं जर तोंड उघडलं, हां. तर मग सीझर करण्याची आवश्यकता नाही पडत. ओके. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे, की बाळाच्या डोक्याचा आकारच एवढा मोठा आहे, हं. की तुमच्या गर्भाशयाच्या मुखातून ते बाहेर नाही येऊ शकत. ओके. हां. म्हणजे एखादी सडपातळ गर्भिणी आहे, हां. होणारी आई आहे, हं. वजन उंची कमी आहे आणि बाळाचं पोषण खूप छान झालंय, बाळ गुटगुटीत आहे आतमध्ये. हां. तर ते मोठं असल्यामुळे बाहेर नाही येऊ शकत. मग त्यावेळेस सीझर करावं हां. लागतं. किंवा बाळाने पोटामध्ये जर शी केली असेल, ओके. तर मग त्याच्यातून ते बाळाला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हणून त्याला सीझर करून बाहेर काढलं जातं. या 4 कंडिशनला आपण चॅलेंज नाही करू शकत.
पण सिनेरिओ असा आहे, की दिवसेंदिवस सीझर होण्याचं प्रमाण जे वाढलंय, ते ह्या हं. 4 कंडिशन सोबत बाकीच्या खूप कंडिशन आहेत, की ज्याच्यामुळे सीझर होतं. आणि हां. ते आपण गर्भसंस्कारामधून 100% आपण त्याच्यावरती मार्ग काढतो किंवा सोल्युशन देतो. ते नॉर्मलमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. ओके. आता मग अशा कुठल्या कंडिशन आहेत, की ज्याच्यामध्ये ते नॉर्मल व्हायला पाहिजे, पण सीझर होतं? हां. तर जनरली एखादी गर्भवती माता जेव्हा डिलिव्हरीला जाते आणि ज्यावेळेस लेबर रूममध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये ती जाते, पहिला पॉइंट येतो भीती. हं, आणि सगळ्यात मला महत्त्वाचा पॉइंट सांगायचा आहे, तुमचं नॉर्मल होणार का सीझर होणार ह्या 4 कंडिशन व्यतिरिक्त हं. हे ठरवण्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये एक पिच्युटरी ग्लँड म्हणून काम करते. ओके. डोक्यामध्ये असते. सगळा हार्मोनचा खेळ आहे हा. हां. त्या ग्रंथीला वाटलं, की आपण अडचणीत आहे, लगेच तिचं काम चालू होतं. ओके. बॉडीमध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. मग हां. ह्या चेंजेसमध्ये तुम्हाला कळा येत नाहीत, यायला लागले तर व्यवस्थित येत नाहीत, गर्भाशयाचं तोंड उघडत नाहीत. याला त्या पिच्युटरी ग्लँडने दिलेल्या ऑर्डर्स आहेत. आणि ओके. त्या पिच्युटरी ग्लँडला जे ऑर्डर जातात, ते मग आपण काय एक्सपिरियन्स करतो, आपण काय फील करतो त्याच्यानुसार होतं. बरं. आणि मग त्या लेबर रूममध्ये गेल्यानंतर तिला जर भीती वाटली, तिला ती प्रोसेस काही माहीत नाही, हं. घाबरून गेली, तर हार्मोनल चेंजेस व्हायला सुरुवात होते आणि अडथळे चालू व्हायला लागतात. ओह! याच्या पलीकडं त्या लेबर रूममध्ये गेल्यानंतर टेबलवरती गेल्यानंतर हं, एका बाजूला सिस्टर आहेत, तिकडे काहीतरी डॉक्टर्स येऊन चेक करून जात आहेत आणि ही घाबरलेली आहे. हं. आणि अशात कळा येत नसतील किंवा यायला लागले, तर मग दुसरा पॉइंट आहे की त्याला त्या कळा कशा घ्यायच्या ह्या ट्रिक्स माहीत नाहीयेत. हां, याचा ऑब्व्हियसली. अवेअरनेस नाहीये. करेक्ट. मग कळा कशा घ्यायच्या ह्या माहीत नसल्यामुळे येणाऱ्या कळेसोबत तिला अलाईन नाही होता येत. हां. याच्यामुळे काय होतं, ते कळा घेऊन एक्झॉस्ट होते, थकून जाते, गळून त्याला एनर्जीच राहत नाही आता पुढे कळा घ्यायला. हां, हां, मग हां. दुसऱ्या बाजूला सिस्टर सांगतात, की "नाही कळा घ्या तुम्ही, कळा घेत नाही, कसं पण नॉर्मल होणार, नाहीतर सिझर करावं लागेल." अगोदरच ही घाबरली, आता हां. कळासोबत तिला अलाईन होता येत नाहीये आणि हं. मग ते विरोधात सगळ्या गोष्टी जायला लागतात. ओके. याच्या पलीकडं एनर्जी संपल्यानंतर पर्टिक्युलर कालावधीमध्ये जर तिला कळा घेऊन ते व्यवस्थित नाही प्रोसेस करता आली, हं. तर ते कळा घेऊन ते शुद्ध हरपायला लागते. त्याला हायपोग्लायसेमिया म्हटलं जातं. हां. हायपोग्लायसेमियामध्ये जाते. मग त्यावेळेस पण मग तिला कळाच घेता येत नाही, तर मग नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्यच नाहीये. ओके. ह्याच्यासोबत असं पण चित्र बघायला मिळतं, की बाहेर नातेवाईक असतात, ते कान लावूनच असतात हं, लेबर रूमला. हं. थोडं किंचाळण्याचा, ओरड्याचा, रडण्याचा आवाज आला, की हे जास्त पॅनिक होतात. हे हां, डॉक्टरांना सांगतात, "डॉक्टर जाऊ देत तिकडे, पहिला एकदा सीझर करून टाका. बाळाला हां. त्रास नको आणि आमच्या मुलीला, सुनेला पण त्रास नको." हे पण चित्र पॅरलल बघायला मिळतं. बरोबर. बरं या सगळ्या गोष्टींमधून एखादी सक्षम होणारी आई असेल, ती हं, धीराने जर तिला म्हणजे तोंड देते, हं, तर आणखीन एक फॅक्टर तिथं इम्पोर्टंट असतो. हे सगळं जरी चांगलं असेल, तरी बाळाला गर्भाशयातून बाहेर पुश करण्यासाठी कळा घेताना जे प्रेशर द्यावं लागतं, ते हं, प्रेशर देताना ज्या गर्भाशयाच्या अवतीभोवती स्नायू आहेत, हं, कमरेचे जे स्नायू आहेत, हं, त्याचं स्ट्रेंथनिंग जर प्रॉपर नसेल, हं. तर तुम्हाला ते पुशच करता येत नाही. ओके. सगळं चांगलं आहे, पण आता तुमच्या मसलमध्ये स्ट्रेंथनिंगच नाहीये, त्यात ताकदच हां. नाहीये. मग नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता खूप कमी व्हायला लागते. ओके. आणि या केसमध्ये ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये बाळाला काही धोके उत्पन्न होऊ नयेत, हं. म्हणून मग आपल्या काही कमतरतेमुळे डॉक्टरांना सीझर करावं लागतं. ओके. असं आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गर्भसंस्कारामधून साध्य करता येतात. मग ह्या कशा आपण अव्हॉइड करतो हां, गर्भसंस्कारामध्ये? तर गर्भसंस्कारामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, तर आपण गर्भसंवाद हा एक पार्ट हां. आहे, प्रोग्राम आहे. हं, गर्भसंस्कारामध्ये वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत. हं. त्यातला गर्भसंवाद आहे. आई आणि गर्भाच्या बाळाचं संभाषण चालतंय. गर्भसंवाद ओके. साधतायत. हां. आमच्याकडे अशा काही स्टोरी आहेत, की सीझर प्लॅन केलंय सकाळी 8:00 वाजता. हं, 3 दिवसापूर्वी अंगावरून पाणी चाललंय म्हणून आम्हाला त्यांनी कॉल केला. आमच्याकडे गर्भसंस्कार चालू आहेत 4 हं. दिवसापूर्वी. आम्ही त्यांना सांगितलं, जे प्रोग्राम केले ते फॉलो करा. काही काळजी करू नका. ओके. शेवटी जर पॉसिबल नाही तर सीझर करावा लागेल हा पार्ट वेगळा आहे. पण प्रयत्न आपल्या हातात आहेत. हं. 4 दिवस ते कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. शनिवारी जाऊन त्यांना ॲडमिट व्हायला सांगितलं होतं. ॲडमिट झाल्या. त्यांनी ते गर्भसंवाद साधलं. त्यांनी ध्यान केलं. त्यांनी प्राणायाम केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत रात्री त्यांना 1 वाजता कळा चालू झाल्या आणि 4 वाजून 23 मिनिटांनी पहाटे नॉर्मल डिलिव्हरी झाली. ओके. ज्यांचं सीझर सकाळी 8 वाजता प्लॅन केलं होतं. ओके. हे शक्य का झालं? त्यांना गर्भसंस्कारामधल्या प्रोग्राममधून ते आलेले आहेत. मग हां. याच्यामध्ये काय आहे? त्यांना बर्थची प्रोसेस आपण शिकवतो. एक्झॅक्ट लेबर रूममध्ये काय होणार आहे? बरं. सिस्टर काय करणार आहे? हं. डॉक्टर काय करणार आहे? तुम्हाला काय करायचंय? तुमचा रोल काय असणार? ती प्रोसेस किती वेळ चालणार आहे? इथपासून मग ध्यान आहे. मग ओह! म्युझिक थेरपी आहे. ब्रीथिंग टेक्निक आहेत. त्या कळ्यासोबत कसं अलाईन करायचं? येणाऱ्या कळा आपण हां. कशा घ्यायच्या? ह्याचे ब्रीथिंग टेक्निक्सला सोबत ते आपण अलाईन करतो. आणि म्युझिक थेरपी या सगळ्या गोष्टींमुळे हार्मोनल त्यांचा बॅलन्स राहतो. त्यामुळे कॉम्प्लेक्शन पुढे वाढत नाहीत. ओके. आणि याच्यासोबत आपण योगा पण करून घेतो हं, प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये. कारण मी तर आमच्या प्रत्येक कार्यशाळेमध्ये, सेमिनारमध्ये, वर्कशॉपमध्ये हेच सांगतो. हं, तुम्ही 12वीचा पेपर दिलात आणि मी परीक्षा दिली मी नापास झालो म्हणजे पेपर अवघड काढला हे म्हणणं चुकीचं आहे. हं. हे बघितलं पाहिजे की 12 महिने मी किती अभ्यास केला. करेक्ट आहे. एखादी गर्भवती माता आज काय करते? प्रेग्नन्सी म्हटलं तर सॉफ्ट कॉर्नर आहे. हं.
घरात टीव्ही बघणं, वेब सीरीज बघणं, बिग बॉस बघणं, झोपून काढणं. आता तर गव्हर्नमेंटने मेडिकल सायन्सने 9 महिन्याची लीव्ह दिली आहे. हां. डेव्हलप कंट्रीमध्ये तर 15 महिन्याची पॅरेंट लीव्ह आहे नवरा-बायकोंना दोघांना. हे हं, देण्याचं रिझन आहे. हं. हे टीव्ही बघण्यासाठी नाही ना दिलेलं. हां, बरोबर आहे. आणि मग त्या वेळेचा सदुपयोग करून जर मागच्या 7, 8, 9 महिन्यामध्ये हे हं, तुम्ही प्रोग्राम केलेत. हं. काय केलंय तुम्ही? तर तुम्ही योगा करताय, तुम्ही हां. प्राणायाम करताय, तुम्ही ध्यान करताय, तुम्ही मुद्रा करताय, तुम्ही गर्भसंवाद साधताय, तुम्ही गर्भसंगीत फॉलो करताय आणि याच्यासोबत तुम्ही काय आयुर्वेदिक मेडिसिन्स, गाईडन्स, तुम्ही मेंटरशिप घेताय. तुम्हाला एक सपोर्ट आहे, मेंटल सपोर्ट आहे एक हां. डॉक्टरांचा. ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाताय. तर आमच्याकडे अशी स्टोरी आहे, की एखाद्या गर्भवती मातेने त्या लेबर रूममध्ये लेबरच्या टेबलवरती डिलिव्हरी होत असताना, त्या लेबर रूमचं एन्व्हायर्नमेंट स्वतः बदलून टाकलं सगळं. ओके, एवढी पॉवर एक गर्भसंस्कारित मातेमध्ये आहे. ओके. म्हणजे डिलिव्हरीची प्रोसेस चालू आहे आणि ती आई गाणं म्हणते. आणि ती गाणं म्हणत असताना त्याच्यासोबत ते स्टाफ, डॉक्टर सगळेच गाणं म्हणतायत. वाह! म्हणजे त्यांनी ते डिलिव्हरीची प्रोसेस एन्जॉय केली. तो उत्सव हां. म्हणून सेलिब्रेट केला आणि हे सगळं गर्भसंस्कारमधून साध्य करता येतं. ओके. प्रश्न हा आहे, की डिलिव्हरीच्या त्या 2, 4, 5, 6 तासात काय हं. होतंय, याच्यापेक्षा मागच्या 7, 8, 9 महिन्यात तुम्ही काय केलंय, ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि जर या तुम्ही योग्य गाईडन्सच्या अंडर केल्या, तर 101% मेडिकल कंडिशन व्यतिरिक्त अशी कुठली कंडिशन नाही, की त्याला आपण नॉर्मलमध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही. ते 100% नॉर्मलच व्हायला पाहिजे. मला वाटतं आत्ता डॉक्टरांनी इतकं सुंदर आणि क्लिअर सांगितलंय, की 9 महिने गर्भधारणा करणं आणि ते बाळ 9 महिने वाढवणं ह्यापेक्षा ज्यावेळेस आपण लेबर रूममध्ये ती स्त्री, ती माता जाते, तिथले 4 तास ती स्वतः काय फील करते, ह्याच्यावरती डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे का सिझेरियन होणार आहे, हे अवलंबून आहे. खूप सुंदर ॲक्चुअली सांगितले आणि मलाही माहीत नव्हतं, की गर्भसंस्कारामध्ये ह्या गोष्टी, ह्या ट्रिक्स शिकवल्या जातात, की लेबर रूममध्ये गेल्यावर लेबर पेन कसे घ्यायचेत किंवा ते वातावरण कसं हँडल करायचंय. ओके, आता आपण पुढे जाऊयात. खूप सुंदर तुम्ही हे सांगितलेत. अ, आता असं म्हणतात, की गर्भसंस्कारामध्ये त्या बाळाचा ब्रेन आपल्याला हवा तसा डिझाइन करता येतो. तर हे शक्य आहे का? शक्य आहे. याचं रिझन आहे, आता विकसित झालेलं तंत्रज्ञान, मॉडर्न सायन्स काय सांगतं, की गर्भाशयामध्ये त्या बाळाच्या मेंदूचा 80% मेंदूचा वाढ आणि विकास हा हं, गर्भाशयात आहे. बरोबर. बाळ जन्माला आल्यानंतर राहिलेला 20% बाळाच्या मेंदूचा वाढ विकास हा 6 वर्षापर्यंत आहे. हं, 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाच्या मेंदूची एकही नवीन पेशी उभय आयुष्यात तयार होत नाही. हां, आणि मग ज्याचा भाग 80% गर्भाशयात बनतोय, हं, तर आता आपण घर बांधायला घेतलंय. हं. बांधकाम चालू आहे. 80% बांधकाम संपत आलंय. आपण फिरकलोच नाही तिकडं. तर आपल्याला पाहिजे तसं घर बांधलं जाईल का ते? नाही, नाही. नाही. आता मला कसं घर पाहिजे ह्याचं माझ्या डोक्यामध्ये एक थॉट प्रोसेस एक आयडिओलॉजी आहे. हां, त्याला घेऊन मी जाऊन बघतोय, चेक करतोय आणि मग मॉडिफिकेशन सांगतोय आणि एक्झॅक्टली बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये आपण हे प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये करू शकतो आणि ते केलंच पाहिजे. ओके. 80% बाळाच्या मेंदूचा वाढ आणि विकास गर्भाशयात होतोय हं, आणि मग गर्भसंस्कारामध्ये असे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आणि प्रोग्राम्स आहेत, की हं. ज्याच्यामुळं बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटला, आयक्यू बिल्डिंगला आपण सपोर्ट करतो, अलाइन करतो. ओके. आणि एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. हं. समजा आता आपण हा पॉडकास्ट इथं करतोय पुण्यामध्ये. हां. हा पॉडकास्ट जर समजा आपण युक्रेनमध्ये केला असता, तेवढं आपण कॉन्फिडेंटली आणि रिलॅक्समध्ये डिस्कशन करू शकलो असतो का? नाही. नाही. बाहेरून आवाज आला तर घाबरून आपण पळालो असतो. हं. आणि मग आपल्याला जे काम साध्य करायचंय ते आपल्याला साध्य करता आलं नसतं, नसतं. जर सिक्युअर एन्व्हायर्नमेंट नसेल तर. बरोबर. एक्झॅक्टली बाळाच्या बाबतीत तेच आहे. बाळाला जर एन्व्हायर्नमेंट ते सिक्युअर नाही मिळालं, त्याला हां. जर ते कॉन्फिडंट नाही वाटलं, तर त्याच्या ग्रोथवरती इफेक्ट होतो. जसं मी आत्ता सांगितलं, की जर बाहेर कुठं फायरिंगचा आवाज आला, तर आपण इथं एवढं कॉन्फिडंट निवांतपणे नाही. नाही डिस्कशन करू शकत. बरोबर. ते हां. बाळाला पण ते बाळ एक्सपिरियन्स करतं. आणि मग याच्यामध्ये बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट, आयक्यू बिल्डिंग, इमोशनल क्वेशन्स बिल्डिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गर्भसंस्कारामध्ये ते पोषक एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून आपण सायंटिफिक वेनी त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट, आयक्यू बिल्डिंग आपण साध्य करू शकतो. आता तुम्ही इतकं सुंदर गर्भसंस्काराविषयी सांगितलंय. पण तरी काही व्ह्यूअर्स असे असतील किंवा काही लोक असे असतील, की म्हणतील, की आता YouTubeवरती खूप सारे गर्भसंस्काराचे व्हिडिओज आहेत, म्युझिक थेरपी आहे, योगा आहे, पुस्तकं आहेत, सगळं आहे. मग तरी शिबिर का अटेंड करावं? तुम्हाला काय वाटतं? खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. खूप सारे चॅनल्स आहेत, खूप सारे पॉडकास्ट आहेत, खूप सारे म्हणजे यूट्यूबर्स आहेत हं, किंवा वेगवेगळे डिजिटल एंटरप्रेन्योर आहेत, की ते खूप चांगलं काम करतात हं, डेफिनेटली. पण त्याच्यासोबत दुसरी पण साईड आपल्याला बघायला पाहिजे, की कुठल्याही सोशल मीडियावरती अपलोड केली गेलेली इन्फॉर्मेशन कितपत सायंटिफिक आहे, हं, ते हं, ऑथेंटिक आहे का नाही, याची शहानिशा बहुतेक लोकांनी केलेली नसते. हं. चॅलेंजिंग हे आहे, की अवेलेबल सगळं आहे. पण बरोबर. त्यातलं मला कुठलं ॲप्लिकेबल होईल?
आणि हां. समजा ते मी अप्लाय केलंच, तर ते साइड इफेक्ट कशावरून नाही उत्पन्न होणार आणि हां. समजा झालीच तर मॅनेज कोण करणार आणि कसे करणार? करेक्ट. आणि म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, की गर्भसंस्कार हे एक ऑथेंटिक मेडिकल प्रोफेशनच्या व्यक्तीकडे करणं गरजेचं आहे. का? तर डिलिव्हरी कशी करायची ह्याचे पण शेकडो व्हिडिओ YouTubeवरती आहेत आज. हां, बरोबर. आता किती होणाऱ्या आई अशा आहेत, की नाही, नाही हं. कशाला हॉस्पिटलला 25,000 खर्च करायचा आहे, 50,000 खर्च करायचा आहे. YouTubeवरती बघूयात आणि घरीच डिलिव्हरी करूयात जसं 3 इडियटमध्ये दाखवलं. नाही ना कोण तयार नाही, होणार. नाही सगळी होणार. इन्फॉर्मेशन आहे. करेक्ट पण आहे. त्याच्यातली मला ॲप्लिकेबल कुठली होईल आणि कॉम्प्लेक्शन झालं तर मॅनेज कसे करायचे हे ओळखण्यासाठी एक मध्ये प्रोफेशनल पर्सन लागतो. हां, आणि हेल्थ केअरमध्ये तो डॉक्टर असतो. आणि म्हणून तो करेक्ट. डॉक्टरचा खूप अनन्यसाधारण महत्त्वाचा रोल आहे. हां, आणि एक्झॅक्टली गर्भसंस्कार हा पण हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम असल्यामुळं इथं पण आपल्याला एक्सपर्ट डॉक्टर असेल तर वेल एंड गुड तो असायलाच पाहिजे. करेक्ट. आणि मुळात गर्भसंस्कार म्हणजे फक्त योगा करणं, म्युझिक ऐकणं किंवा फक्त अफर्मेशन म्हणणं नाही होऊ शकत. हां. मी ऑल्वेज आमच्या कार्यशाळेत सांगतो, वर्कशॉपमध्ये सांगतो, की जर तुम्ही 12वीला आहात, तुम्हाला 12 सब्जेक्ट आहेत, हं, त्यातला मराठी तुम्हाला खूप आवडतो, तुम्ही हं. मराठीचाच अभ्यास 12 वेळा केलात हां, आणि परीक्षेला गेलात, तर मराठीमध्ये तुम्ही डिस्टिंक्शन नक्की मिळवाल, पण 12वी नाही पास होणार तुम्ही. हां. कारण तुम्हाला एखादा प्रोग्राम आवडतोय का नाही आवडतोय डझंट मॅटर. बरोबर. तुमच्या बाळाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व बिल्ड करण्यासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी केल्याच पाहिजेत. हां, त्यातल्या आवडीच्या गोष्टी तुम्ही नक्की जास्त करा. पण हां, ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्ही एखाद्या गाईड किंवा कोच आणि मेंटरच्या गाईडन्स खालीच करणं गरजेचं आहे. आणि प्रेग्नन्सी हा नाजूक आणि 2 जीवाचा लाईफचा विषय आहे. त्यामुळे ते व्यवस्थित करेक्ट. होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून म्हटलं, की YouTube असेल किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती हं. एखादी इन्फॉर्मेशन घेतली, खूप चांगली वाटली म्हणजे चांगली असतेच असं नाही. त्याची हां. शहानिशा करण्यासाठी मध्ये एक प्रोफेशनल पर्सन लागतो आणि त्याचा युटिलायझेशन करणं खूप गरजेचं आहे. सध्या आता एआयचं जग आहे. पुढे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सगळं बनणार आहे. रोबोट्स वाढणार आहेत. सगळ्याच गोष्टी यांत्रिकदृष्ट्या होणार आहेत हं. असं म्हटलं जातंय. मग आज जे बाळ जन्माला येणार आहे, त्याला भविष्यात या सगळ्या लोकांशी किंवा या वातावरणाशी अलाइन करायचंय. बरोबर आहे. हं. मग त्याला अलाइन करण्यासाठी त्याचा ब्रेन तसा डेव्हलप होणं गरजेचं आहे आत्ता. येस. मग हे गर्भसंस्कारामध्ये आपण कसं साध्य करतो? कारण गर्भसंस्कारामध्ये खूप सारे गोष्टी म्हणूयात की त्या अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये हं. आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मगाशी आपण म्हटलं की ब्रेन डेव्हलपमेंट आहे, आयक्यू हां. बिल्डिंग आहे. हं, त्याच्यामध्ये इमोशनल क्वेशन्स बिल्ड करणं हा पण तेवढाच महत्त्वाचा पार्ट आहे. हं, कारण जननी गर्भसंस्कारामध्ये तर विशेषतः हे आयुर्वेदिक गर्भसंस्कार असल्यामुळं आयुर्वेद शास्त्राचा एक वेगळा विषय आहे, हं, की आपल्या शरीरामध्ये वाढणारं बाळ हे शारीरिकदृष्ट्या वाढून उपयोग नाहीये. हं. त्याची शारीरिक वाढीसोबत त्याची बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिक सर्वांगीण त्याचा वाढ विकास व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सगळं वर्णन सांगितलेलं आहे. बरोबर. आणि म्हणून भविष्यात जे येणारे चॅलेंजेस आहेत, हं. इव्हन आत्ता पण काही चॅलेंजेस आहेत, भविष्यात काही येणार आहेत. ते येणारे चॅलेंजेस आपण टाळू नाही शकत. पण ते हां. फेस करण्यासाठी आपण त्याला सक्षम बनवू शकतो. बरोबर आहे. जसं की एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की कुत्रा चावल्यानंतर त्याच्यावरती औषध नाहीये. हं. पण ते आजार होऊच नये म्हणून अगोदर ते इंजेक्शन घेणं जास्त महत्वाचं आहे. हां. तसं एक्झॅक्टली आपण गर्भसंस्कार म्हणून त्याची इमोशनल क्वेशन्स हा तर म्हणजे एआयच्या दुनियेत आता येणारी नवी पिढी अल्मोस्ट इमोशनल लेस असल्यासारखी आहे. हो, ते म्हणजे करेक्ट. यांत्रिक आणि तांत्रिक आहेत. त्यांच्या भावना खूप करेक्ट. कमी आहेत. हां. म्हणजे आपली पिढी आणि कदाचित शेवटची पिढी असेल ज्यांना इमोशन्स माहिती आहेत. इमोशन्स आहेत ते. आणि दिवसेंदिवस कमी होत चालेल. हं. गर्भसंस्कारमध्ये हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपण इमोशनल क्वेशन्स बिल्ड करण्यासाठी खूप मोठं काम करतो. आणि म्हणून जो पण इमोशनली एखादा बाळ स्ट्राँग होत नाही, हां, तोपर्यंत तो फक्त बौद्धिकदृष्ट्या स्ट्राँग होऊन पण उपयोग नाहीये. हां. आणि मग गर्भसंस्कारामध्ये आपण हे सर्वांगीण गोष्टी साधतो. शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि भावनिक या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विकास गर्भसंस्कारामधून आपल्याला साधता येतो. त्यामुळे गर्भसंस्कारित बाळ हे भविष्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी सक्षम राहतात. मग असा काही मातांना प्रश्न पडला असेल किंवा जे आता पॉडकास्ट बघतायत त्यांना प्रश्न पडला असेल, की जर आपण ब्रेन हवा तसा डेव्हलप करू शकतो, तर कुठल्या फील्डमध्ये करियर करू शकेल आपलं बाळ भविष्यात? याचं सुद्धा प्लॅनिंग गर्भसंस्कारामध्ये होतं का? येस. खूप छान प्रश्न विचारलात. ॲक्चुअली माझ्या आवडीचा सब्जेक्ट आहे तो. आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप छान पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे. आणि ॲक्चुअली पाहिजे तसं ब्रेन नाही, हं. पाहिजे तसं बाळ मिळवू शकतो आपण. ओके. पाहिजे तसं बाळ म्हणजे एक साधी गोष्ट आहे. आता तुम्ही गर्भवती आहात म्हणजे हं, तुमचं अगोदर लग्न झालंय. हं, तुमचा बघण्याचा कार्यक्रम झालाय. बघण्याच्या कार्यक्रमापासून तुमचं एंगेजमेंट असेल, तुमचं लग्न असेल आणि मग तिथून तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. कदाचित तुमचं डोहाळे जेवण झालं असेल किंवा नसेल किंवा होणार आहे. हं, या प्रत्येक इव्हेंटला तुम्ही बारकाईने प्रत्येक गोष्टीची काळजी घेता. काय घेता? हं. की दोघांचं मॅचिंग आहे का? हो. गुड लुकिंग आहेत का?
अँबियन्स येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्थित आहे का? हां. ते कसं गुड फील करतील? बरोबर. म्हणजे येणाऱ्या लोकांचा एवढा बारकाईनं आपण विचार करून, आपण आपला विचार करून सगळ्या गोष्टी वर्कआउट करतो. करेक्ट. याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग आहे. हां. म्हणजे मला काय सांगायचं, की होणारे आहे बाबा हे प्रत्येक गोष्ट बारकाईनं त्याचं प्लॅनिंग करतायत. हं. त्यांना पाहिजे तशा त्या गोष्टी वर्कआउट करतायत. बरोबर. एखादी लग्न होऊन गृहिणी घरात आल्यानंतर ती किचन स्वतः सजवते. तिला पाहिजे तसं डिझाइन करते. हो. दोघं जर कुठं बाहेर जाणार तर दोघांचं ते मेकअप आणि त्यांचं अलाइनमेंट ह्याचा खूप बारकाईने गोष्टींचा विचार करतात. हं. तीच स्त्री जर मार्केटला चालली, डी-मार्टला चालली तर प्रॉपर प्लॅनिंग आहे. मला काय आणायचंय, किती आणायचंय, कसं आणायचंय, किती खर्च करेक्ट. करावा लागणार आणि त्याचं प्रॉपर नियोजन मग बॅग घ्यायची का त्याचं पर्चेस करायची. छोट्या-छोट्या गोष्टींचं नियोजन करून ते जाते हां. आणि मग भाजी घेऊन येते ज्याची व्हॅल्यू ₹100-200 च्या आसपास आहे. ज्या बरोबर. किती वेळा आपण ती भाज्या आणतो आणि घेऊ शकतो आणि हे करू हां. शकतो. तर तुम्ही बाळ आणायला निघालात. हं. तुमची काय तयारी आहे? तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला बाळ कशा क्वालिटीचं पाहिजे? हं. तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला बाळामध्ये अपेक्षित गुण कुठले आहेत? कुठले नको असर गुण येण्याची शक्यता आहे? हां. बाळ आणायला निघालात मग बाळाचं मायक्रो प्लॅनिंग कुठे आहे? ते बरोबर. मायक्रो प्लॅनिंग पहिलं होणं गरजेचं आहे. हां. आणि आई ही बाळाची डिझायनर आहे. आई घराची डिझायनर आहे ना, हं. आई ही बाळाची डिझायनर आहे. आपल्याकडं ते म्हण आहेत की आई शिकली आणि कुटुंबाची उन्नती झाली वगैरे अशा हां. खूप साऱ्या म्हणी आहेत. हां. एक्झॅक्टली जर आई ही घराची डिझायनर ना, आई ही 100% बाळाची डिझायनर आहे. प्रॉब्लेम हा आहे की मोर दॅन 90% मातांना माहीतच नाही ती तिच्या बाळाची डिझायनर आहे. हां. ती बाळाला डिझाइन करू शकते. हे माहीत असणं पहिला पॉइंट आहे. नंबर 2 काय आता माहिती आहे तुम्हाला कसं बाळ पाहिजे, हं. ह्याच्या कक्षा तुमच्या विस्तारित व्हायला पाहिजेत. बरोबर. रुंदावल्या पाहिजेत, की मला नक्की बाळ कसं पाहिजे, हं. ह्याची तुमच्याकडे आयडिओलॉजी क्लिअर पाहिजे. आणि नंबर करेक्ट. 3 ते मिळवण्यासाठी त्याच्यावरचा ॲक्शन प्लॅन हं. आणि मग ते ॲक्शन घेतलं तर तुम्हाला पाहिजे तसं बाळ मिळवता येतं. तुम्हाला ओके. कशा रंगाचं पाहिजे, त्याचे डोळे कसे पाहिजे, त्याचं केस पाहिजे कसं पाहिजे, त्याची उंची, लांबी, रुंदी ओह! खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बाळामध्ये डिझाइन करता येतात. पण एक हाताने टाळी नाही वाजणार. हं. हसीन बरोबर. मुंगेरी लाल की स्वप्न बघून उपयोग नाही ना. मला करेक्ट. बाळ पाहिजे प्रभू रामचंद्रासारखं, मला बाळ पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आणि मी करणार काय माँसाहेब जिजाऊसारखं बिलकुल नाही म्हटलं तर नाही असं होणार. बरोबर. म्हणजे त्यांनी जे केलं, त्याच्या आपल्याला 0.01% पण नाही करावं लागणार. करेक्ट. पण आत्ताच्या काळातला आपल्याला शिवाजी महाराजांसारखा वीरपुत्र किंवा एखादी मुलगी आपल्याला डेफिनेटली मिळवता येते. आणि ही आपल्याला पाहिजे तसं तंतोतंत बाळ मिळवता येऊ शकतं, ना की फक्त ब्रेन. आणि हे ओके. गर्भसंस्कारने आपल्याला साध्य करता येतं. ओके. पण मग एक्झॅक्टली ह्या शिबिरामध्ये सुरुवात कशी होते आणि काय शिकवलं जातं स्टार्टिंगपासून? येस. तर जननी गर्भसंस्कारमध्ये जे क्लासेस चालतात, एकतर पहिलं त्यांना इंट्रोडक्टरी पार्ट असतो. त्यांना कार्यशाळा, वेबिनार, वर्कशॉपमध्ये येऊन सगळ्या गोष्टी इत्थंभूत सायंटिफिक काय आहे, शास्त्रीय हां. कसं आहे, रन बाय डॉक्टर्स हा प्लॅटफॉर्म असेल, मग त्यांच्या लाईफमध्ये कसं त्यांना बॅकअप सपोर्ट मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्यानंतर त्यांचा गर्भसंस्कारची जर्नी चालू होते, ते टिल डिलिव्हरीपर्यंत असते. ओके. पण या जर्नीमध्ये त्यांना काय-काय जननी गर्भसंस्कारच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही प्रोव्हाईड करतो. तर हं. त्यांना डेली योगा सेशन मिळतं. की ज्याचा इफेक्ट नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तर आहेच. हार्मोनल बॅलन्सिंगमध्ये पण आहे. ओके. बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्या योगासोबत त्यांना आपण डेली प्राणायाम पण करून घेतो त्यांच्याकडून आणि ओके. एक्सपर्ट डॉक्टर असतात ह्या गोष्टी करून घ्यायला. ओके. याच्यासोबत आम्ही बुक्स वाचायला सांगतो, पण हां. वेळेअभावी बिझी शेड्यूलमुळे खूप लोकांना ते वाचता येत नाहीत. तर हां. आम्ही ऐकायला सांगतो. ऑडिओ ओके. तुम्ही ऐकू शकता. तेही नाही झालं तर आपल्याकडे वीकली बुक रीडिंग सेशन्स असतात. तर मग त्याच्यामध्ये येऊन ते लाईव्ह ऐकू शकतात किंवा त्याचं हं. रेकॉर्डेड सेशन त्यांना अटेंड करता येतं. आणि वीकली वेगवेगळ्या सब्जेक्टवरती वेगवेगळे एक्सपर्ट डॉक्टरांचे सेशन्स असतात. ओके. जसं की नॉर्मल डिलिव्हरी. हां. आता मी शॉर्टमध्ये इथं सांगण्याचा प्रयत्न केला. हां. पण नॉर्मल डिलिव्हरी एका पॉइंटवरती 1-1, 2-2 तासाचे सेशन्स असतात. ओके. मग ते तुम्हाला थेरॉटिकल, प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ते अलाइनमेंट करून घेतात आणि असे वेगवेगळे सब्जेक्ट हे वीकली असतात. हां. आणि अशा पद्धतीनं राउंड दी क्लॉक हे गर्भसंस्कारामधले वेगवेगळे प्रोग्राम रन होतात. ज्याच्यामुळे आपल्या बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट साध्य करता येतं. ज्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसं गुणाचं बाळ मिळवता येतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला डायट प्लॅन सांगितला जातो. तुम्हाला आहार-विहार सांगितला जातो. दिनचर्या सांगितली जाते. ऋतुचर्या सांगितली जाते. आणि हा एकदम कॉम्पॅक्ट असा प्रोग्राम असतो, हं. की तुम्हाला डेली कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमधून पास व्हायचंय. तुमचा राउंड द क्लॉक तुमच्यासाठी ह्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला बंधनकारक आहेत आणि खूपशा गोष्टी ह्या हं. तुम्हाला फ्रीडम आहे, की तुमच्या वेळेनुसार त्या हां. कंप्लीट करायच्या आहेत. ओके. सो दॅट तुम्ही या सायकलमधून टिल डिलिव्हरी पण ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट करता आणि तुम्हाला जे पाहिजे ते अल्टिमेट तुम्हाला गोष्टी मिळतात. आणि ह्याचा एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला डिलिव्हरीपर्यंतची वाट पाहायची गरज नाही पडत. हं. पहिल्या 15-20 दिवसातच तुम्हाला एक्सपिरियन्स येऊन जातो, की अरे वॉव! फॅन्टास्टिक आहे आणि हे असायलाच ओके. पाहिजे. येस. पण आता गर्भसंस्कार हे आपण बघितलं, की गर्भसंस्कार करण्याअगोदर म्हणजे गर्भधारणा करण्याच्या अगोदर एक प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस गर्भधारणा होते, त्यावेळेस
त्या स्त्रीबरोबर जो पुरुष आहे, म्हणजे जो पिता आहे त्या हं. बाळाचा, त्याचा काय रोल राहतो तिथून पुढे 9 महिन्यात? त्याचाही रोल खूप महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे, की बाळ कॅरी होणारी आई करते. हां. असं वाटतं लोकांना, की 100% तिचं सगळं काम आहे. पण 100% तिचं नाही. तिचं 90%च काम आहे. हं. 10% काम हे होणाऱ्या बाबांचं आहे. पण ते खूप इम्पोर्टंट आहे. गाडी खूप भारी आहे माझ्या दारात. पण हां. त्याची चावी तेवढीच इम्पोर्टंट आहे. जोपर्यंत ती नाही, तोपर्यंत गाडी नाही चालणार. करेक्ट. हां. आणि मग एखाद्या गर्भवती मातेला ते अँबियन्स देणं, तो माहौल देणं, तो वेळ देणं, ते फ्रीडम देणं. कशासाठी? गर्भसंस्कार इम्प्लिमेंट करण्यासाठी. हां, तिला सपोर्ट करणं. काही प्रोग्राम दोघांनी एकत्र येऊन करायचेत. हां. काही गोष्टी दोघांनी समजून घ्यायच्यात. आणि गर्भसंस्कारामधले असे काही प्रोग्राम आहेत, की दोघांनी एकत्र येऊन करायचे असल्यामुळं मग रिलेशन बॉन्डिंगमध्ये इफेक्ट येतो. बाळाला जे मी मगाशी सांगितलं, की सिक्युअर एन्व्हायर्नमेंट मिळायला लागतं. हं. आमच्याकडे असे खूप एक्झाम्पल आहेत, की हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली. जनरली जे गर्भसंस्कारित बाळ नाही, हं. ते बाळ त्याच्या बाबांना ओळखायला 2-2, 3-3 महिने लागतात. पण ओह! गर्भसंस्कारित बाळ डिलिव्हरी झाल्यापासून ओळखतं. का? तर हं. बाबांनी गर्भसंस्कारामध्ये गर्भसंवाहाचा रोल पार पाडला आहे होणाऱ्या आईसोबत. हां. त्यामुळे बाबांचा छोटाच रोल आहे, पण खूप इम्पोर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून तिच्यासोबत करणं, हे बाबांचं खूप म्हणजे प्राईम कर्तव्य असायलाच पाहिजे. आणि मी ओके. म्हटलं ना, जोपर्यंत चावी नाही तोपर्यंत गाडी चालूच शकत नाही. तुम्ही करेक्ट. गर्भसंस्कार म्हणत जरी बसला तर काहीच होणार नाही. बरोबर आहे. आणि गर्भसंस्कार हे फक्त होणाऱ्या आईने करायचं नाहीच आहे. हं. गर्भसंस्कार हा विषय त्या कुटुंबाचा आहे. हां. त्याच्यामध्ये मेजर होणाऱ्या आईचा पार्ट आहे आणि मग नंतर बाबाचा आहे आणि बाकीचे लोकं पण त्याच्यात महत्त्वाचे आहेत. हां, हां. मग आई-वडील असतील, सासू-सासरे असतील, ह्या घरातल्या लोकांचा पण त्याच्यामध्ये जो हातभार आहे ना, तो खूप हं, इम्पोर्टंट आहे. हे जेवढे एकत्र येऊन या गोष्टीला फॉलो करतील, इम्प्लिमेंट करतील, हं. तेवढं सुपिरियर बाळामध्ये आपल्याला क्वालिटीज आणि ह्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. आता ज्यावेळेस गर्भसंस्कार सुरू असतात, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा त्या मातेचा असतो तो आहार. कारण की तो आहार एका जीवासाठी आणि तो 2 जीवासाठी असतो. तर असा कुठला पोषक आहार आहे, ज्याने ते बाळ खूप हेल्दी होईल? प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं आहे. प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे. हं, प्रत्येकाची डाएटची रिक्वायरमेंट वेगळी. हं, एरियानुसार, लाईफस्टाईलनुसार अ, हे बदलत राहतं. हं, तरी पण एखाद्या गर्भवती मातेला जे रेग्युलर लागणारं डाएट आहे, हं, रेग्युलर लागणारे जे डाएटचे पोषक तत्व आहेत, हं. त्याच्यापेक्षा जास्त लागतात कारण बाळाचं पण फुलफिलमेंट करायचं आहे. करेक्ट. मग याच्यामध्ये डाएटचे काही बेसिक नियम आहेत, ते हं, आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. हं, गर्भवती मातेने एकतर वेळेवर जेवलं पाहिजे. हं. गर्भवती मातेने कुठलाही उपवास नाही केला पाहिजे. ओके. गर्भवती मातेने कधी शिळं अन्न नाही खाल्लं पाहिजे. फास्ट फूड बिलकुल नाही खाल्लं पाहिजे. नाहीतर आज कसं आहे Swiggy, Zomato आहेत मागवला पिझ्झा खाल्ला नाही. हं, आयुर्वेदशास्त्रामध्ये डाएटबद्दल खूप डिटेल सांगितलंय. ॲक्चुअली मॉडर्न सायन्स सांगताना काय सांगते, की पोषक तत्वांमध्ये मग फॅट्स आहे, हं. कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, वॉटर आहे आणि हे व्हिटॅमिन्स आहेत. हे योग्य प्रमाणात पाहिजे. हां. आणि मग त्यांनी ठरवून दिलंय, की तुमचं वजन एवढं आहे, उंची एवढी आहे, असा डाएट तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये ॲडिशनल लागेल. हं, पण एखादा स्त्रीरोग तज्ञ सोनोग्राफी झाल्यानंतर एखाद्या गर्भवती मातेला याचं डिटेल एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत. हं. असं नाही होत, की तुम्ही बसा मी तुम्हाला अर्धा तासात डायट सगळं समजून सांगतो किंवा हां. एक्सप्लेन करतो. कारण आपल्याकडे डॉक्टरांची संख्या कंपॅरेटिव्ह पेशंटच्या अगेन्स्ट खूप कमी आहे. त्यामुळे हो, त्यांच्याकडे हो. तो वेळ नाहीये. बरोबर. इव्हन तो आपणच बाहेरची गर्दी बघून जास्त प्रश्न विचारत नाही. हां. अरे बाहेर वेट करतात. पटकन हं, सोनोग्राफी 4 प्रश्न विचारला आणि आपण बाहेर निघून येतो. आणि याच्यामध्ये मग डायटबद्दल ज्या कल्पना आहेत त्या व्यवस्थित त्यांना क्लिअर नाही झाल्या. हं, मग त्याच्यामध्ये एरर बघायला मिळतात. हं, आणि मग डायटमध्ये मग जनरली काय सांगितलं जातं, की रोज 1 ग्लास दूध पिलं पाहिजे का? तर हं, नक्की पिलं पाहिजे. एक तुम्ही 2-3 बदाम भिजवून सकाळी खाल्लेच पाहिजेत. हं, आणि मग हे लाईफस्टाईलनुसार आहे. जर नॉन व्हेजिटेरियन आहे तर तुम्ही अंडे खाऊ शकता. मग ते कशी खायची आहेत, ह्या हं, सगळ्या गोष्टी आहेत. पण आयुर्वेदशास्त्र आहे ना, या पोषक घटकांसोबत दुसऱ्या गोष्टींना पण जास्त महत्त्व देतं. आयुर्वेदशास्त्रात काय सांगितलंय, तुम्ही जे खाता हं. तसं तुमचं शरीर बनतं. जसं तुम्ही खाता तसं तुमचं मन बनतं. हां, जसं तुमचं शरीर आहे तसं बाळाचं शरीर आहे. जसं हां, तुमचं मन आहे तसं बाळाचं मन आहे. म्हणून आम्ही खूप वेळा विचारतो, की तुम्हाला बाळ सुदृढ आहे, हां. धष्टपुष्ट आहे, हं, हुशार आहे, देखणं आहे, पण सुसंस्कारी नाही. चालेल का तुम्हाला? हं, किंवा धष्टपुष्ट आहे, वजनाने सोनोग्राफीत कळतंय, की बाळ खूप चांगलं आहे. हं, वाढ एकदम परफेक्ट आहे. हं. त्याच्यामध्ये कंजेनायटल काही प्रॉब्लेम आता दिसत नाहीयेत. हां, पण ते गतिमंद आहे का मतिमंद आहे का हुशार आहे सोनोग्राफीत नाही ना पकडता येत. हां. आणि मग इथेही आयुर्वेदाचा रोल खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे. आणि मग आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलंय सात्विक, तामसिक आणि राजसिक आहार सांगितलेत. ओके. आपण जर शिळं खातोय अन्न तर ते तामसिकमध्ये येतं. हं, आणि मी तामसिक आहार घेतोय आणि बाळ आपल्याला सुसंस्कारी पाहिजे, सात्विक पाहिजे, सर्व हं, गुणसंपन्न पाहिजे, सगळ्यांचा विचार करणार पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं पाहिजे आणि सगळ्यांचं मन जिंकणारा पाहिजे, हसरं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मग राजसिक, तामसिक आहार घेऊन नाही आपल्याला साध्य करता येणार. बरोबर. मग तो सात्विक आहार आपण घेणं गरजेचं आहे. आणि मग असं डाएट आहे ना, की ते व्यक्तिपरत्वे थोडंसं त्याच्यामध्ये गोष्टी बदलत राहतात. हं, आणि मग ते एक्झॅक्ट डाएट प्लॅन घेऊन आपण त्याला फॉलो केलं, तर डाएटमुळे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तर येतच नाहीत. पण बाकी गोष्टींमध्ये पण त्याचा खूप मेजर सपोर्ट होतो.
पण मी जनरलाइज, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. त्यामुळे मला हां. स्पेसिफिक सांगता नाही येणार. पण मी जनरल काही गोष्टी सांगू शकतो. हं. जसं सांगितलं, की कालचं आज नाही खायचं, सकाळचं हां. संध्याकाळी खायचं नाही. आपण गरम-गरम करूनच खायचं. 2 जेवणांमधले अंतर खूप जास्त नकोय. ओके. तुम्हाला भूक लागली तर व्यवस्थित जेवलंच पाहिजे. बऱ्याच वेळा मग प्रेग्नन्सीमधले काही इश्यू असतात. मळमळ होते, मग उलटी होते, हं. पोटात गॅस होत आहेत, पोट साफ होत नाही आणि मग ह्याच्यामुळे ते जेवणाला अव्हॉइड केलं जातं. हे हां. त्याच्यावरचं सोल्युशन नाही. तुम्हाला होणाऱ्या त्रासावरती काम करून डायट तुम्ही प्रॉपर घेतलाच पाहिजे. हां. मग या पद्धतीने डायट घेतलाच पाहिजे. पण आणखीन एक पॉइंट महत्वाचा आहे. खूप वेळा पोषक आहार घेण्याच्यामध्ये लोकं काय करतात, की आता आपण मार्केटमध्ये गेलं तर ड्रॅगन फ्रूट बघायला मिळतं. हो, 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 मग हो. ते ड्रॅगन फ्रूट आणायचं आणि खायचं. हो. किंवा लोकांना असं वाटतं, की नाही रोज बदाम खाल्ले म्हणजे माझं बाळ खूप हुशार होईल. हं. असं काही नाही. बदामच खाल्ले पाहिजेत असातला काही भाग नाहीये. हं. मॅटर काय करतंय, आयुर्वेद शास्त्रात सांगितलं, की तुम्ही सीझनल भाज्या खाल्ल्या पाहिजेत. ओके. फळभाज्या. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही आंबाच खाल्ला पाहिजे. हं. आणि मग ड्रॅगन फ्रूट तुमच्या शेतात पिकतच नाही, तर तुम्ही खाल्लं तरी त्याचा फार तुम्हाला काही इफेक्ट येईल अशातला काही भाग हां, नाहीये. हां, हां. पण तुमच्या परसबागेत सीताफळाचं झाड आहे, सीताफळ आणून खाल्लं तर त्याची इफेक्ट तुम्हाला खूप जास्त आहे. ओके. सीझनल फळं तुमच्या आजूबाजूला असणारी तुम्ही फळं खाल्लीच पाहिजेत. ओके. आणि हा ॲस्पेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा पॉइंट काय आहे, तुम्ही एका बाजूला बदाम खाताय, सफरचंद आणून खाताय, खूप चांगलं खाताय. हं. पण एक डाएट घेत असताना तुमचं मेंटल स्टेटस चांगलं नाहीये. हं. तुम्ही टेन्शनमध्ये, तुम्ही ताणतणावामध्ये आहेत, हं. तुम्ही स्ट्रेसमध्ये आहेत. तर ते बदाम आणि ॲपल तुम्हाला काहीच उपयोगाचे नाहीत. ते तुमच्या उपयोगाला पडतच नाहीत. पण तुम्ही बरोबर. खूप हॅपी आहेत, आनंदी आहेत, तुमच्या घरातलं एन्व्हायर्नमेंट चांगलं आहे, तुमचं नवरा-बायकोंमधलं हं. ट्युनिंग खूप छान आहे, फॅमिली मेंबर खूप चांगले व्यवस्थित कॅरी करतायत, तुम्ही अॅम्बिशियस आहात. तुम्ही बाळाचं भवितव्य बघतायत, त्याच्यासाठी पावलं उचलतायत आणि तुम्ही हं. वेल सॅटिस्फाईड आहेत आणि तुम्ही म्हणजे शेंगदाणे भिजवून खाताय. ते हां. बदामापेक्षा जास्त चांगले हां, रिझल्ट हां, देतील. हां, हां. सो दॅट डाएट म्हणजे खूप भारी अक्रोड आणून खाल्ले पाहिजे असं काही नाहीये. ओके. अवती-भोवती असणाऱ्या सीझनल फळं, भाज्या व्यवस्थित योग्य पद्धतीने बनवून खाणं गरजेचं आहे. आणि मग त्याचं प्रमाण, मग तुम्हाला कुठलं काय, सोनोग्राफीचा रिपोर्ट काय, ब्लडचं हं. स्टेटस काय, याच्यानुसार मग तुम्हाला आता एक एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला ते डाएट प्रॉपर तुम्हाला नक्की देऊ शकतील. पण एक जनरलाइज रूल्स आपण डेफिनिटली फॉलो केले पाहिजेत. आता प्रत्येक माता-पित्यांना आपलं बाळ हे गोरं आणि टवटवीत असावं असंच वाटतं 100%. सो बाळाची स्किन काय असावी हे आपण अगोदर ठरवू शकतो का? नक्की ठरवू शकतो. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये रसधातू 7 प्रकारचे धातू सांगितलेत. हं. रसधातू जेवढा धातूचं आपण पोषण करू, तेवढं त्वचा आपली तजेलदार, टवटवीत, गुटगुटीत होते. हां. आणि मग रसधातू चांगला होण्यासाठी मग अगेन डाएट आहे. म्हणून सांगितलं की आयुर्वेद हां. पद्धतीत सांगितलेलं सात्विक डाएट आणि हं. मग तुमची प्रकृतीनुसार तुमचा डाएट प्लॅन हे खूप हं. इम्पॉर्टंट आहे. पण मग बाळ गोरं व्हायला पाहिजे अपेक्षा असणं हं. साहजिक आहे. पण हं. असं काही नाही हो, आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो. हं. भारतातला कुठलाच देव गोरा नाही. नाही ते. सगळे सावळे काळेच आहेत हां. आणि ते असे एक्स्ट्रीम त्यांनी म्हणजे हिस्ट्री केली आहेत. आपण त्यांना हं. मानतो. आपण त्यांच्याकडे आपलं मागणं हां. मागतो. फक्त हा कल आपल्याकडे आलाय. हं. बरं अवघं काही नाही. तुम्हाला वाटतंय काही प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पण हं. त्याच्यामध्ये डाएट आणि मग योगा, प्राणायाम, ध्यान ह्या खूप बारकाईने कराव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट आहे, की केशरयुक्त दूध पिल्यामुळे बाळ गोरं होतं असं म्हटलं जातं. हं. आता सध्या तर विज्ञानाला त्याचा काही पुरावा सापडला नाही, की केशरयुक्त ओके. दूध घेतल्यामुळे बाळ गोरं होतं. हं. पण विज्ञानाने हे सांगितलं, की केशर घेतल्यामुळं गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा खूप उच्च प्रतीचा आणि चांगला होतो. ओके. त्यामुळे जसं एखाद्या झाडाला व्यवस्थित चांगलं पाणी मिळालं तर ते टवटवीत होतं. हां. तसं आपलं बाळ गुटगुटीत किंवा एक हसरं, गोंडस, तजेलदार नक्की होऊ शकतं. ओके. त्यामुळे केशरयुक्त दूध घ्यायला तोटा काहीच नाहीये, हं. फायदाच आहे. पण जनरली काय होतं विज्ञानाला पुरावा लागतो. हां. म्हणजे न्यूटननी जेव्हा सांगितलं, की गुरुत्वाकर्षण शक्ती अस्तित्वात आहे. ते हं. कधी सांगितलं? सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद खाली पडताना बघितलं आणि त्यांनी करेक्ट. सांगितलं, की गुरुत्वाकर्षण शक्ती अवेलेबल आहे, हं. अस्तित्वात आहे. मग त्यांनी सांगण्या अगोदर सफरचंदाच्या झाडावरचं सफरचंद काय आभाळात जात होतं का? ते खालीच पडत होतं. खालीच पडत होतं. विज्ञानाला पुरावा न्यूटननी दिला. हां. माहीत नाही कदाचित केशरनी तोटा तर काहीच नाही. पण हं. केशरयुक्त दूध घेतल्यामुळे बाळ गोरं होतंय 10 वर्षांनी जर विज्ञानाने सांगितलं, तर आपलं बाळ 10 वर्षाचं झालेलं असेल. ओके. त्यामुळे घ्यायला काही हरकत नाहीये. पण त्याचा सायंटिफिक अप्रोच हा आहे, की त्याला गर्भाशयाला उच्च चांगला रक्तपुरवठा त्याच्यामुळे होतो. त्यामुळे घेऊ शकतो. आणि बाळाची त्वचा तजेलदार होण्यामध्ये आपण 100% काय म्हणूयात, आपण त्याचे कारणीभूत आहोत आपण हां. त्याला. आपण ते करू शकतो. डेफिनिटली करू शकतो. ओके, येस. ओके. मगाशी तुम्ही आता बोलताना म्हणाला होतात, की बाळ मतिमंद होतं, गतिमंद होतं किंवा आपण हँडिकॅप म्हणूयात. ह्या हं. ज्या केसेस बाळगर्भमध्ये आपल्याला अगोदर आढळतात, तर याला डाएट किंवा काही चुकीची लाईफस्टाईल कारणीभूत असू शकते का? हो, हो. नक्की चुकीची लाईफस्टाईल कारणीभूत आहे. कारण आत्ता आपण बघितलं, की मी सांगितलं आयुर्वेदशास्त्र 5,500 वर्षांपूर्वीच आहे. त्यांनी हं. सांगितलंय,
आपण कधी झोपलं पाहिजे, आपण कधी उठलं पाहिजे, आपण हं. कधी दात घासले पाहिजे, आपण काय केलं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. हं. आणि आता आपण चित्र बघतो दिवसेंदिवस एक्झॅक्ट उलटं होत उलटं चाललंय. होतंय. आता टीव्ही, मोबाईल, इंटरनेटमुळे आपण 12, 1, 2 वाजेपर्यंत जागतोय, सकाळी 8, 9, 10 वाजता उठतोय. हं. हे निसर्गाच्या विरोधात चाललंय. हं. प्रत्येकाच्या बॉडीचं एक बायोलॉजिकल क्लॉक आहे. त्या हां. क्लॉकच्या दिशेनेच आपल्याला वाटचाल करायला लागते. रात्री 11 ते पहाटे 3 ह्याच्यात झोपलंच पाहिजे. हं. तुम्हाला मोबाईल बघायचा आहे ना, रात्री 11 नंतर बघण्याऐवजी 11 झोपा, 3 वाजता पहाटे उठून बघा. ओके. एक वेळ ते ॲक्सेप्टेड आहे. हां. तसं तर नाही बघायला पाहिजे जास्ती, हं. पण ते ॲक्सेप्टेड आहे. पण ह्याच्या विरोधात गेल्यामुळं खूप साऱ्या गोष्टी बदलतात आणि याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रच नाही, इपिजेनेटिक पण सांगतं. इपिजेनेटिक काय सांगतं, हं. की आत्ता जे आपण अवती-भोवतीच्या गोष्टी करतोय, वागतोय, वावरतोय, म्हणजे मग आपण चुकीच्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून विचार केला, हां. स्मोकिंग करतोय, टोबॅको हां. च्युइंग करतोय, ड्रिंक करतोय, ड्रग्सचं ॲडिक्शन आहे, आपण सोशल मीडियावरती ॲडिक्टेड आहेत, आपण रात्रंदिवस जागतोय, झोपेची वेळ नाही, जेवणाची वेळ नाही, हं. काय खातो माहीत नाही, फास्ट फूड आहे, पिझ्झा, बर्गर आणि समोसा, कचोरी खाण्यावरतीच आपला भर आहे, कोल्ड ड्रिंकच सारखं पितोय. हं. आता फॅशन म्हणून वेगवेगळ्या कंपनीचे कलरफुल कोल्ड ड्रिंक येतात आणि लोकं त्याला फॉलो हां. करतात. ईच अँड एव्हरी गोष्टीचा परिणाम आपल्या बॉडीवरती होतो, ज्याच्यामुळं आपलं स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनण्यामध्ये त्याचा खूप मेजर रोल आहे. ओके. कारण आपलं स्त्रीबीज आणि पुरुषबीज चांगल्या प्रतीचं बनत नाहीये, कारण त्याला चांगलं हां. पोषण मिळत नाही. पोषण मिळत आपण नाही. कुंडीत झाड लावलं आणि त्याला पोषक तत्व नाही घातलं, व्यवस्थित पाणी वेळेवर नाही दिलं, तर ते हं. टवटीत होत नाही. ते हां. सुकतं, कधी वाळून जातं, त्याला काय फळ-फुल व्यवस्थित येत नाही. बरोबर. एक्झॅक्टली आपलं स्त्रीबीज, पुरुषबीज चांगलं बनत नाही आणि त्याच्यामुळे बीज चांगल्या प्रतीचं नाही, तर मग बाळामध्ये येणारे जे प्रॉब्लेम हे वाढण्याचे चान्सेस आता कितीतरी पटीनं वाढल्या. हां. आता ते चांगलं असून पण गर्भधारणा झाली आणि चुकीच्या गोष्टी करतोय. आ, तरी पण इपिजेनेटिक्स सांगतं, की बाळाच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या ज्या डीएनएचे ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेशन आहे, हं. त्याच्यामध्ये ते इंटरफेअर करतात. हं. त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होऊन येणाऱ्या क्वालिटीज बाळामध्ये बदलून येतात. हे इपिजेनेटिक्स सांगतं. मॉडर्न ओके. सायन्सची ब्रांच आहे. ओके. आणि हे आयुर्वेदशास्त्रामध्ये 5,500 वर्षांपूर्वी सांगितलंय. त्यामुळे बाळामध्ये येणारे हे प्रॉब्लेम आहे, याला आपणच जबाबदार आहे. इव्हन हां. आत्ता अलीकडे सांगितलं जातं, की नात्यांमध्ये लग्न केलं तर बाळामध्ये प्रॉब्लेम हो, येतात. हे हो, मॉडर्न हो. सायन्स आत्ता सांगते. करेक्ट. पण 5,500 वर्षापूर्वी आयुर्वेदशास्त्रात सांगितलंय, की हं. तुम्ही नात्यात लग्न नाहीच करायचं नात्यांमध्ये लग्न. हं. आणि म्हणून सांगितलं, की ते जर आपण फॉलो केलं, तर आपण हे सगळे प्रॉब्लेम्स नक्की डेफिनेटली अव्हॉइड करू शकतो. ओके. येस. आता तुम्ही इतकं सुंदर गर्भसंस्काराविषयी सांगितलं, की कसं होतं, काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे. पण ज्यावेळेस हे गर्भसंस्कार होतायत, त्यावेळेस जनरल काय अडचणी येतात? गर्भसंस्कार होताना काय अडचणी येत नाहीत. हं. पण गर्भसंस्कार करायचे म्हटले, की अडचणी येतात. बरं. याच्यामध्ये जनरली आमचा 13 वर्षाचा अनुभव. हं. सुरुवातीला आम्हाला हे अडथळा खूप जाणवायचा, की आमचे पॅरेंट्स विलिंग नाहीयेत किंवा ते नको म्हणतायत. ओके. आता अलीकडच्या 2-3 वर्षात हा प्रश्न राहिला नाही. कारण होणारे आई-वडील दोघं हां. कर्तृत्ववान आहे, दोघांच्या पायावर उभा आहेत, स्वतः डिसिजन घेतात, सक्षम हं. आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम नसल्यासारखा आहे. तरी ओके. पण आम्ही तेव्हा सांगायचो, की म्हणजे तुमचे आई-बाबा, सासू-सासरे गर्भसंस्कार नको म्हणतायत. हं. नवीन काहीतरी फॅड आलं असं म्हणतायत. तर मग त्यांच्या आजोबांच्या वेळेसच्या डिलिव्हरी ह्या सगळ्या होम डिलिव्हरी, घरी डिलिव्हरी झाल्या. हां. बरोबर. त्यांनी हॉस्पिटलमध्ये केले. त्यांनी असं का हं. म्हणले नाहीत, की तुमच्या सगळ्यांच्या घरी जायला आता कशाला हॉस्पिटलला खर्च करायचा, आपण घरीच करू. नाही म्हटले. बरोबर आहे. बदलत्या परिस्थिती अनुसरून त्यांनी ती पावलं उचलली. का हां. उचलली? त्याच्याबद्दल त्यांना अवेअरनेस कोणीतरी दिला. हां. गव्हर्नमेंटने खूप मोठं कॅम्पेनिंग केलं होतं, की 100% हॉस्पिटल डिलिव्हरी आणि त्याच्यामुळे त्यांना ते कळालं आणि मग तुमच्या करेक्ट. डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होत आहेत. हं. आता गर्भसंस्कारचा अवेअरनेस तेवढा नाहीये. हां. आणि मग त्यांना हे कळालं. आम्ही कायम सांगतो, की तुमचे होणारे जे आई-बाबांना सांगतो, की तुमचे जे आई-बाबा आहेत, होणारे आई-बाबांचे आई-बाबा आहेत, हं. सासू-सासरे असतील, आई-वडील असतील, त्यांना आमच्या कार्यशाळेमध्ये बसवा. ओके. तुम्ही नाही म्हटलं तर ते आणून बसवतील त्यांचे हां. गर्भसंस्कार करा म्हणून. हां, 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 फक्त हां. त्यांना आता अवेअरनेस नाहीये. ओके. अडथळ्यांमध्ये आणखीन काय बेसिक अडथळे, की काही लोकांना वाटतं, की अरे बाबा हे शास्त्रीय आहे का? हं. एकतर मेजर लोकांना माहीत नाही, की गर्भसंस्कारामध्ये असणारे सगळे प्रोग्राम आयुर्वेदशास्त्रातले आहेत. हां. आणि आता तुम्हाला माहिती आहे, की हल्ली टेक्नॉलॉजीचं युग असल्यामुळे प्रत्येकजण चॅनल काढतो. प्रत्येकाला काहीतरी त्याच्यामध्ये सबस्क्रायबर पाहिजेत. प्रत्येकाला काहीतरी स्वतःचं एक आयडेंटिटी क्रिएट करायची आहे हां. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. हे प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये ते कितपत शास्त्रीय आहे, हां. ह्याचा वापर कितपत शास्त्रीय होतोय का नाही होतोय हे जर एखाद्याला माहिती असेल, हं. तर मग तो टाळतो. अरे नाही सगळं चांगलं वाटतं, पण काय माहिती शास्त्रीय आहे का नाही ह्यानी उगाच सांगतात, की असं कधी वाटलं. हां, पण हां. आता सगळे होणारे वेल एज्युकेटेड आहेत. आमच्याकडे ग्रॅज्युएशनच्या अबोव्हचेच असतात ऑलमोस्ट. म्हणजे ओके. अनएज्युकेटेड आता कोण राहिलं नाहीये. नाही राहिलं. हां. त्यामुळे मग त्यांना असं वाटतं, की अरे शास्त्रीय नक्की आहे का? हं, हं. खूप वेळा डॉक्टर नसतील तर मग हे सांगतायत मग व्यवस्थित करतील का नाही? अशी शंका यायला हं. लागते. दुसऱ्या बाजूला असं असतं, की समजा एक आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांकडे करतायत. शास्त्रीय तर आहे ह्यांचं, पण मग हे सायंटिफिक आहे का? हां. विज्ञानाच्या सचोटीवरती ताऊन सुलाखून ते निघालेलं आहे का? मग असे करेक्ट. त्यांना अडचणी वाटायला लागतात.
आणि मग आमच्या प्लॅटफॉर्मवरती तोच पॉइंट आहे, की मग आपण शास्त्रीय पण आहे आणि आपल्याकडे सगळे डॉक्टर्सच करतात, ते वैज्ञानिक पण आहे. हे त्यांना कळलं, की हे त्यांना अडथळे राहत नाहीत. पण याच्या पलीकडचे 2-3 अडथळे जनरली आम्हाला बघायला मिळतात. हां. आणि मग जननी गर्भसंस्कारने मागच्या 13 वर्षांमध्ये याचंच सोल्युशन द्यायचं काम केलं. हं. हा एक गैरसमज आहे, की गर्भसंस्कार म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. हां. एक 4-5 तास द्यायला लागतात, इकडून-तिकडं जायला लागतं आणि माझी प्रेग्नन्सी, मी ऑलरेडी वर्किंग वुमनला तरी खूप अडचणीचं वाटतं. हां. पण खरं सांगू का? काहीच वेळ द्यावा लागत नाही असं तर नाही होणार. हं. कुछ पाने के लिए कुछ खुश तो तो बोना होना पडता पडता है. है. मी हां. काहीच करणार नाही आणि गर्भसंस्कार व्हायला पाहिजे असं तर नाही होणार. नाही हा होणार. वेळ द्यावा लागतो. पण किती मोजका द्यावा लागतो. 100 मिनिट मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्हाला ओके. आयडियल रिझल्ट घेण्यासाठी. जास्त देता आला तर वेल एंड गुड. ओके. पण मी खूप वेळा असं सांगतो, अडथळ्यांना पार करण्यासाठी आम्ही आमच्या प्रॅक्टिस क्लिनिकमध्ये पण बघतो, की हं. ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट्स येतात आणि ते खूप अभिमानाने सांगतात, हं. "डॉक्टर साहेब 9वा महिना चालू आहे मी आणि जॉब करते." ओह! आम्हाला आतून कीव येते. अरे, आता ही अभिमान वाटण्याची गोष्ट नाहीये. हां. गव्हर्नमेंटने 9 महिन्याची लीव्ह मॉडर्न सायन्सने तुम्हाला का दिली आहे? तुम्ही जॉब करा म्हणून मग लीव्हच ठेवले नसते ना. हो. त्यांनी सांगितलं असेल तुम्ही जॉब करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट देतो. लीव्ह हा पॉइंट करेक्ट. ठेवलाच नसता तुमच्यासाठी. हां. तो दिलाय म्हणजे त्याचं युटिलायझेशन प्रॉपर पद्धतीने या पिरियडमध्ये केलंच पाहिजे. त्यामुळे वर्किंग आहे तर तुम्हाला त्यातले काही लीव्ह वापरायलाच पाहिजे आत्ता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. ओके. जरी तुम्हाला चॅलेंजिंग आहे, तर 100 मिनिट तुम्ही नक्की काढू शकता. आणि मी हं. म्हटलं, आत्ता 100 मिनिट जर गर्भसंस्कार करायला नाही काढता आले, तर पुढं बाळ मग ते एवढे दिवस आणि एवढं वर्ष घ्यायला लागतं ना बाळासाठी. मग ह्या हां. क्लासला लाव, त्या ट्युशनमध्ये टाक, मग तिकडे घेऊन जा, इकडे घेऊन जा. बाळ ज्यावेळेस मग मग त्यावेळेस हे कारणं नाही चालत. करेक्ट. आत्ता बाळाला स्वतः एक्सप्रेस करता येत नाही म्हणून आपण कारणं देऊ शकतो. तर मला वाटतं, की वेळ हा फार मोठा प्रॉब्लेम नाहीये, पण लोकांना असं वाटतं. दुसरा पॉइंट आहे, की एक्सपेन्सेस खर्च. हं. खूप खर्च येतो. बिलकुल काही खूप खर्च येत नाही. पण अगेन काहीच खर्च येणार नाही असं पण नाही होणार. कुछ हां. पाने के लिए अगेन कुछ तो बोना पडता है. बरोबर आहे. तर त्याचे एक्सपेन्सेस खूप जास्त नसतात. ते नॉमिनल असतात. हं. आपण त्याच्यामधून साध्य ज्या आपण गोष्टी करणार आहेत, त्या परत उभ्या आयुष्यात त्या बाळाच्या बाबतीत आपण कधीच नाही साध्य करू शकत. त्या ओके. आपल्याला त्याच्यामध्ये साध्य करता येतात. ओके. याच्या पलीकडे मानसिकता एक हा पॉइंट असतो, हं. की असं खूप वेळा म्हटलं जातं, की जर पहिली डिलिव्हरी ऑलरेडी झाली, तर ते सांगतात, की पहिली डिलिव्हरी झाली, आमचं पहिलं बाळ छान आहे, हुशार आहे, ॲक्टिव्ह आहे. हं. आता सेकंड टाईम कशाला गर्भसंस्कार? त्यावेळेस काही आवश्यकता हां. पडली नाही, आत्ता का करू? हं. किंवा होणाऱ्या आई-बाबांचे आई-बाबा असतील, घरातले जे हं. वरिष्ठ मंडळी आहेत, ते म्हणतात, की आम्ही नव्हते काही गर्भसंस्कार केले, तुम्ही चांगलेच हां. आहात. त्यामुळे काय करेक्ट तुम्ही आहे. केलं पाहिजे असं काही आवश्यकता नाहीये. ही मानसिकता आहे. पण ही मानसिकता आपण ओळखणं गरजेचं आहे. खूप वेळा आम्हाला असं पण पॅरेंट म्हणतात, की गर्भसंस्कार केले तर डिलिव्हरी होणार आहे का? नाहीतर काय होणार नाही का? आम्ही हां. त्यांना परखड सांगतो, तुम्ही जर गर्भवती आहात, तुम्ही जर प्रेग्नंट आहात, तर या जगाच्या पाठीवरची कुठलीच ताकद तुमची डिलिव्हरी होण्यापासून थांबवू शकत नाही. हं. ना बरोबर. कुठला आध्यात्मिक गुरु थांबवू शकतो, ना अध्यात्म थांबवू शकतं, ना कुठला डॉक्टर थांबवू शकतो, ना कुठलं हॉस्पिटल, ना तुम्ही, ना तुमचा कुठला नातेवाईक. करेक्ट. ती निसर्गाची प्रोसेस आहे. ती 100% होणार आहे. हं. मग गर्भसंस्कार होणार काय? जी प्रोसेस होणार आहे, हं. ती आपल्या इच्छेनुसार, आपल्या अपेक्षेनुसार होणार आहे का नाही एवढाच पार्ट आहे. करेक्ट. ओके. हां. म्हणजे डिलिव्हरी होणार का होणार? तुम्ही काहीच नाही केलं तर सीझर होणार आहे. पण तुम्हाला नॉर्मल पाहिजे. हां. डिलिव्हरी होणार, बाळ जन्माला येणार काही येणार आहे. पण मग ते हुशार नाहीये, ॲक्टिव्ह नाहीये, डल आहे. तुम्हाला चालेल का? नाही. हसरं, गुटगुटीत बाळच सगळे लोकं उचलून हातात घेतात. रडक्या बाळाकडे कोण फिरकत नाही. करेक्ट. भले तिच्या बाळाच्या आईला बाळ खूप प्रिय आहे, पण तिला हं. पण वाटतं की माझं बाळ हसरं असावं, लोकांनी तिला घ्यावं, हवावंसं वाटावं. आणि बरोबर. ते होण्यासाठी प्रयत्नच आहेत. त्यामुळे जादू तर काही नाही होणार. फक्त त्या प्रोसेसमध्ये आपल्याला जाणीवपूर्वक काही संस्काराची कृती करावी लागते. ती केल्यामुळे आपल्याला अपेक्षित गुण बाळामध्ये आणता येतात. सो दॅट त्याच्यासाठी मानसिकता जर अडचण आली, तर खूप सारे पुढे अडथळे आहेत. आणि मानसिकतेसाठी नॉलेज गेन करूनच आपण त्याला पार करू शकतो. हं. पण मला खूप आनंद पण वाटतो. खूप मोजके आहेत, बोटांवर मोजणे एवढेच असे आम्हाला पालक भेटतात. खूप हां. कमी आहेत, पण भेटतात बरं का. हं. त्यांनी काय सांगतात, "डॉक्टर साहेब तुम्ही सगळं सांगितलंय, तुमचं मी ऐकलंय, हं. बघितलंय आणि गर्भसंस्काराबद्दल आम्हाला थोडीफार माहिती आहे. आम्हाला काही अडथळा नाही. तुम्ही सांगाल ते आम्ही करू, आम्हाला करायचंच आहे." ओके. मग तिथं वेळेचा प्रॉब्लेम नसतो, तिथं पैशाचा प्रॉब्लेम नसतो, कुठली मानसिकता आडवी येत नाही काही. असे पण सजग, जागरूक आणि कॉशियस पालक आम्हाला बघायला मिळतात. त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि ओके. मग जननी गर्भसंस्कार हेच काम करतं ना, त्याचा अवेअरनेस वाढवण्याचा. ओके. आणि मग आम्हाला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भसंस्कारित बाळ आणि गर्भसंस्कारित नसणाऱ्या बाळांमध्ये पण खूप आम्हाला फरक बघायला मिळतो. इव्हन गर्भवती मातेमध्ये पण खूप फरक दिसतो आम्हाला. गर्भसंस्कारित डिलिव्हरी करायला हं. आलेली गर्भवती आणि गर्भसंस्कार नाही केलेली डिलिव्हरी आलेली गर्भवती. हां. ह्यांची डिलिव्हरीची प्रोसेस, पोस्टपार्टम डिलिव्हरी नंतरचं त्यांची सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये पण खूप जमीन आसमानचा फरक बघायला मिळतो. ओके, येस. ओके, आणि ओके. अडथळा आणखीन एक महत्त्वाचा नक्की मला तुम्हाला सांगायला आवडेल. अडथळा असा आहे, की आमचा असा पण एक्सपिरियन्स आहे, की हं.
ज्यांना सहज प्रेग्नन्सी राहिली ना, त्यांना हं. गर्भसंस्काराचं काही फार महत्त्व वाटत नाही. हां, ही हां. दुर्दैवाची गोष्ट वाटते आम्हाला. कारण म्हटलं जातं, "घर की मुर्गी दाल बराबर." करेक्ट. सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. किंमत नाही. पण जे पॅरेंट्स आहेत, की ज्यांना सहज प्रेग्नन्सी राहिली नाही, त्यांनी हं, वर्षभर प्रयत्न केलेत, औषध गोळ्या घेतलेत, काही लोकांनी IUI केलेत, काही लोकांनी IVF केलेत आणि हं. ते फेल झालेत. मग गर्भपूर्व संस्कार करून प्रेग्नन्सी राहिलेत आणि ज्यांनी बाळ मिळवण्यासाठी मेहनत घेतली ना, स्ट्रगल हं. घेतले ना, त्यांना कुठला अडथळा शिल्लकच राहत नाही. ते डायरेक्ट हां. गर्भसंस्कारच करतात आमच्याकडे. बरोबर. आणि ह्याचं प्रमाण अ, एक ज्यांना काही प्रॉब्लेमच नाहीये आणि हं, सहज बाळ मिळाले. हं. फक्त सहज मिळाले म्हणून त्याची व्हॅल्यू करत नाही असं नका करू. ते व्हॅल्यूएबल हां. आहे, प्रेशियस आहे. ते करेक्ट. प्राइसलेस आहे. पैशात मोजण्याच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. हं. आणि मग मला वाटतं जर ती एवढी मानसिकता बाजूला ठेवली आणि तो एक अडथळा आहे. ठेवली तर मग गर्भसंस्काराला बाकी फार कुठला मोठा अडथळा नाहीच आहे. बरेचदा जसं तुम्ही अडथळा आत्ता आपण ह्या विषयावर बोलत होतो. बरेचदा असं पाहायला मिळतं, की गर्भसंस्कार म्हणजे एक धार्मिक विधी आहे, अशी कल्पना लोकांची होते. त्याच्यामुळे ते याच्याकडे पाठ फिरवतात. त्याविषयी काय सांगाल? नक्कीच जेव्हा आमच्याकडे काही गर्भवती पॅरेंट्स होणारे आई-बाबा हं, येतात आणि मग गर्भसंस्कारची इन्फॉर्मेशन घेऊन ते गर्भसंस्कारासाठी विलिंग असतात. पण क्वचित एखाद्या पॅरेंटचा कॉल येतो, की आमच्या स्त्रीरोग तज्ञाने आम्हाला सांगितलं, की ते तसं काही नसतं. मग आम्ही त्या स्त्रीरोग तज्ञांना जाऊन भेटायचो, बरं. की "सर आम्ही पण डॉक्टर आहे आणि हे असं-असं आहे मॉडेल." कारण त्यांना माहीत नाही ना, त्यांचं काही हां, चुकीचं नाहीये. त्यांनी कुठेतरी चुकीचं ऐकलं. मग त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या. हां. तिकडे त्यांनी गर्भसंस्काराच्या नावाखाली ते कुंकू लावलं आणि अंगावर ते टाकलं आणि त्यांना रिएक्शन आली आणि कॉम्प्लिकेशन झाले. ओके. अशी त्यांची काही स्टोरी आहे. तर मग गर्भसंस्कार हे धार्मिक नाहीये. हं. गर्भसंस्कार हा आयुर्वेदिक अप्रोच आहे आणि आयुर्वेदिक हे कुठल्या धर्माशी निगडीत नाहीये. नाही. ते आयुष्याचा वेद आहे, आयुर्वेद आहे. हं. आयुर्वेदाची व्याख्याच ती आहे आणि म्हणून त्याच्याशी निगडीत असणार आहे. हां, पण त्याच्यामधल्या प्रत्येक धर्मानुसार असणारी काही विधी आहेत. जेव्हा वैद्यकशास्त्र एवढं विकसित नव्हतं, तेव्हा धर्म म्हणजे काय? आचरणाची एक पद्धत आहे, असा धर्म आहे. हो. आपण आता झेंडे घेऊन फिरतो तो धर्म नाहीच आहे. बरोबर आहे. हो. आचरणाची एक पद्धत आहे. तुमची वेगळी, माझी वेगळी, प्रत्येकाचा एक धर्म करेक्ट. आहे आचरण करण्याचा. हं. मग त्या धर्मामध्ये आचरण सांगितलंय, कुणी कसं काय केलं पाहिजे. ओके. मग हे प्रत्येक धर्मामध्ये हिंदू धर्मात आहे, जैन धर्मशास्त्रात आहे, ख्रिश्चन धर्मशास्त्रात आहे, मुस्लिम धर्मशास्त्रात त्यांच्या त्यांच्या शास्त्रावरची त्या धारणा आहेत. त्यांनी हां. कसं ते वागलं पाहिजे सगळं सांगितलंय आणि त्याच्यातले काही ॲस्पेक्ट आहेत. पण मग धर्मशास्त्रासोबत काही अंधश्रद्धा पण मध्ये खूप काळात जोडल्या गेल्या. हो, हो, हो. तुम्हाला ओळखता आला पाहिजे. मूळ धर्मग्रंथात अशी कुठलीही चुकीची गोष्ट आजही कुठल्याही धर्मग्रंथात शोधली तर सापडत नाही. हं. कुठल्याही धर्मग्रंथात गर्भवती मातेला कुंकवाचं अंघोळ घाला असं कुठं वर्णन नाही, आपल्याला नाही. बघायला नाही मिळणार. हो. आणि मग ते हे लावा आणि मग ते वाजवा आणि असलं काय म्हणजे जे आपल्या अंधश्रद्धेत बघायला मिळतं असं कुठल्या धर्मशास्त्रात नाही सांगितलेलं. हो. पण बट नॅचरली लोकांना तसं वाटतं. पण गर्भसंस्कार हे कुठल्याही धर्माशी निगडीत नाहीत. धार्मिक विधीमध्ये ज्या गोष्टी येतात, पण ज्या बेनिफिशियल आहेत, ज्या आयुर्वेदशास्त्रात सांगितल्यात, ज्या हां. 16 संस्कारांमध्ये सांगितलेल्या आयुर्वेदशास्त्राच्या गोष्टी तेवढ्याच गर्भसंस्कारामध्ये येतात आणि त्या शास्त्रीय आहेत आणि वैज्ञानिक पण आहेत. त्यामुळे ओके, याच्या व्यतिरिक्त जे विधी तुम्हाला ऐकून माहिती असतील त्या गर्भसंस्कारामध्ये येत नाहीयेत. ओके. सो हा धार्मिक विधी नाहीच आहे. तर आयुष्याचा वेद आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला गर्भसंस्काराचा हा प्रोग्राम आहे. ओके. आता तुम्ही खूप वेळ झाला ह्या गोष्टीवर समजवता, की गर्भसंस्कार एक्झॅक्टली काय असतात, ते कसे होतात, प्रोसेस काय आहे? मग अशा असा एक प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो, की ठीक आहे बाबा, गर्भसंस्कार केल्यानंतर मग ते जे बालक आहे ते आणि ज्यांनी गर्भसंस्कार नाही केलं ते बालक, ह्याच्यात असा काय फरक असणार आहे? याच्यामध्ये खूप फरक बघायला मिळतो. असे खूप सारे एक्झाम्पल आणि स्टोरी आहेत आमच्याकडं आणि तो फरक असतोच. तो शास्त्रीय आणि वैज्ञानिक पण आहे. गर्भसंस्कारित बाळ आणि नॉर्मल बाळामध्ये काय फरक आहे? हं, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाने कधी मान धरली पाहिजे, कधी पालथं पडलं पाहिजे, कधी धरून बसलं पाहिजे, कधी न धरता बसलं पाहिजे, कधी हं. धरून चाललं पाहिजे, कधी न धरता पळालं पाहिजे. 2 बोटात कधी वस्तू पकडल्या पाहिजे, अंगठा कधी चुकला पाहिजे, ओके. आ, मा, बा कधी म्हणलं पाहिजे, हं. पूर्ण वाक्यात कधी बोललं पाहिजे. हे सगळं मॉडर्न सायन्सने ठरवून दिलंय. त्याला डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणतात. ओके. बाळ जन्माला आल्यानंतर त्या वेळेत त्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. जर हां. उशीर झाला तर त्याला डिलेड डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणतात. हो. आणि त्याच्यामध्ये मग तपासण्या, हॉस्पिटलचे खेटे आणि खूप साऱ्या औषध गोळ्यांचा हा विषय चालू होतो. हां. आता वेळेत डेव्हलपमेंटल माइलस्टोन दिसलेच पाहिजेत. लवकर दिसले तर आनंद आहे, पण उशीर हां. नाही व्हायला पाहिजे. हां. आणि गर्भसंस्कारित बाळांमध्ये हे तर वेळेत दिसतातच, पण ओके, बहुतांशी बाळाचे ते लवकर पण दिसतात. ओके. उदाहरणार्थ, बाळ हे सोशल स्माईल 3ऱ्या महिन्यात करतं. म्हणजे घरातल्या व्यक्तींकडे बघून हसणं नजरेने. हां, तो पण त्या आईला आवाजाने, स्पर्शाने ओळखत असतं. हां. नजरेने 3ऱ्या महिन्यात करतं. पण गर्भसंस्कारित बाळामध्ये बघायला मिळतं की ते 1.5 महिन्यात, सव्वा महिन्यातच ते सोशल स्माईल करते. हं, किंवा गर्भसंस्कृत बाळ बाबांना ओळखतं. बाळ खूप रडायला लागलं. हं.
आणि गर्भसंस्कारामधले गर्भसंवाद हा आई-बाबांनी केलेला प्रोग्राम आहे. हां. आणि बाळ तुमचं 15 दिवसाचं, 10 दिवसाचं, 2 दिवसाचं बाळ खूप रडायला लागलं. हं. बाबांनी येऊन जर त्या बाळाशी बोललं तर बाळ शांत होतं. हां. आणि जे गर्भसंस्कार येत नाही ते बाळ शांतच होत नाही. जोपर्यंत ओके. आई घेऊन ती हृदयाला लावत नाही. आणि मग आता हां. इथं पण गर्भसंस्कार आहे. करेक्ट. बाई म्हणजे एखाद्या आईने बाळाला घेऊन छातीशी लावल्यानंतर बाळ शांत का होतं? तर याच्या पाठीमागे सायन्स आहे, याच्या पाठीमागे गर्भसंस्कार. काय गर्भसंस्कार आहे? की बाळ आईच्या गर्भाशयात असताना आईच्या हृदयाचे ठोके बाळाने 9 महिने ऐकलेत. हां. ओके. आणि मग जन्माला आल्यानंतर त्याला इन्सिक्युअर वाटलं आणि मग छातीशी लावलं की आईचे परत ते हृदयाचे ठोके ऐकतंय. आणि त्याला वाटतं की अरे नाही, मी आईसोबत आहे आता. हां. आणि ओके. हा एक्सपिरियन्स बाबांचा आवाज ओळखण्यामध्ये पण एक बाळ एक्सपिरियन्स करतं. ओके. बाबांनी जर गर्भसंवाद साधला, एखादी स्टोरी आहे, हं. एखादं त्यांचा मंत्र आहे किंवा एखादी प्रार्थना आहे, ते बाबा गर्भसंवादमध्ये एक ते पद्धत आहे गर्भसंवाद हं. साधण्याची साधलेत आणि बाळ खूप रडायला लागलं आणि बाळाने तो संवाद साधला की बाळ शांत होतं. नाहीतर जनरली हे नाही झालं, बाळ तासभर नाही रडायचं थांबलं की 10 हॉस्पिटलला घेऊन जायला लागतं. पण हो. गर्भसंस्कारित कुटुंबांमध्ये बाबा हा प्राथमिक उपचार बाळाचा नक्की करू शकतात. ओके. एवढं गर्भसंस्कारित बाळामध्ये आपल्याला खूप जवळ फरक बघायला मिळतो. ब्रेन स्टिम्युलेशनच्या दृष्टिकोनातून खूप छानसे एक्झाम्पल आहेत. हं. जे बाळाला 2, 3, 4 वर्ष झाल्यानंतर जमतं, कळतं, हं. ते बाळ 1 वर्षाचं, सव्वा वर्षाचं, 1.5 वर्षाचं असताना ते ॲक्टिव्हिटी करतंय. ह्याचे आमच्याकडे खूप सारे व्हिडिओ आहेत, ओके. की म्हणजे ते शॉकिंग, "अरे, हे कसं काय करू शकतं?" असा प्रश्न ओके. पडणे इतपत त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे बदल बघायला मिळतात. ओके. आणि अगेन पाहिजे तशा बाळामध्ये तर क्वालिटी दिसायला असणं, हे असणं, तसं असणं, तर ते तर नक्कीच आपल्याला बघायला मिळतं. जे ओके. जनरली बाकी बाळांमध्ये बघायला मिळत नाही. ओके. कारण बाळ जन्माला आल्यानंतर खूप सारे असे आमच्याकडे पेशंट येतात, की "डॉक्टर साहेब, काहीतरी टॉनिक द्या. आमचं बाळ तेवढं ॲक्टिव्ह नाहीये, हुशार नाही, थोडं मागं पडतंय. हां, त्याला हां. मेंदू चालण्यासाठी काहीतरी टॉनिक द्या, त्याचं अंग धरण्यासाठी टॉनिक द्या, ते हुशार होण्यासाठी टॉनिक द्या." हं. किंवा असं पण म्हटलं तर, "डॉक्टर साहेब, बाळ झोपतच नाही हो. ओके. किरकिर, किरकिर करतंय. आमचं जाऊ द्या, आम्ही त्रास सहन करतो." मग त्याला पण त्रास आहे ना, अंग धरेल ना त्याच्यामुळं. काहीतरी हं. त्याला झोपेचं औषध द्या. आता जनरली डॉक्टर ओह! साहेब झोपेचं औषध देत नाही, बाळाच्या ग्रोथवर त्याचा इम्पॅक्ट होतो म्हणून. हां. पण गर्भसंस्कारित बाळामध्ये हे प्रॉब्लेम 99% कमी बघायला मिळतात. ओके. एवढ्यापर्यंत आपण कमी करू शकतो. गर्भसंस्कारित कुटुंबांमधलं बाळ जर त्यांनी परफेक्ट शास्त्रीय वैज्ञानिक गर्भसंस्कार योग्य प्लॅटफॉर्मवरती केलेत, हं. तर बाळ त्याच्या विश्वात ते विश्व एन्जॉय करतं. ते आनंद, जे समाधान आहे, सुख आई-बाबांना खूप छान देतं. वर्किंग वुमनला काय पाहिजे? मी ड्युटीला चालले आणि बाळ रडलं नाही पाहिजे. हां. किंवा घरात स्वयंपाक करायचा आणि बाळ रडतंय म्हटलं तर स्वयंपाक पण होत नाही, लक्ष पण लागत नाही. करेक्ट. इकडं बाळ त्याचं त्याने खेळतंय, एन्जॉय करतंय, आपलं काम चालू आहे, त्याला भूक, शिशू लागल्यानंतर ते डिमांड करण्यासाठी रडणं हा पार्ट वेगळा आहे. हां. पण काहीतरी त्याला काय म्हणूयात त्याला डिस्कम्फर्ट आहे. हं. त्याच्यामुळं जे रडणं आहे ना, हे गर्भसंस्कार आपल्याला खूप कमी करता येतं. आणि असे डिफरंट 2 विश्व आम्हाला गर्भसंस्कारित बाळ आणि नसणाऱ्या बाळामध्ये बघायला मिळतात. आता तुम्ही सांगताय, की गर्भसंस्कार केल्यानंतर बाळात काय फरक दिसतात. सो आमच्या प्रेक्षकांना थोडेसे अजून अनुभव हवेत, की एक्झॅक्टली तुमच्याकडे ज्या मातांनी गर्भसंस्कार केलेत, तर त्या डिलिव्हरीनंतरनं त्या बाळात काय युनिक क्वालिटीज डेव्हलप झाल्यात, अशा काही स्टोरीज असतील तर? डेफिनेटली खूप साऱ्या अशा स्टोरीज आहेत आमच्याकडे असं एक एक्झाम्पल आहे, की होणाऱ्या आई-बाबांना असं पाहिजे होते, की त्यांचं बाळ थोडं एक्सपर्ट असावं, हं. अग्रेसर असावं, सर्वात पुढे राहणारं असावं. हां. आणि मग त्या प्रोग्राममध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे गर्भसंस्कार कंप्लीट केल्यानंतर त्यांचं बाळ जन्माला आलं, वाढायला लागलं. हं. आणि मग त्या बाळामध्ये जेव्हा कॉम्पिटिशन झालं, त्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि हं. ते बाळ 9 महिने कंप्लीट 10व्या महिन्यात होतं. 10व्या महिन्याचा असताना त्या बाळाने पहिलं अवॉर्ड विन केला. बरं. आणि त्यांनी अट्टहासाने आम्हाला कळवलं, की आमचा विश्वासच बसत नाही, की एवढ्या कमी वयामध्ये ते बाळ हे कॉम्पिटिशन कसं काय विन करू शकतं. आणि ओके. एका अर्थाने आम्ही जे सांगत होतो, आम्ही जे अपेक्षित करत होतो, की आमचं बाळ अग्रेसर पाहिजे. हं. म्हणजे त्याने 10व्या महिन्यापासून सुरुवात केली ह्या सगळ्या गोष्टींना, जर्नीला. ओके. आणि त्यामुळे त्याने आम्हाला आनंदाने खूप त्याचं शूट करून, व्हिडिओ करून आम्हाला पाठवलं. काय कॉम्पिटिशन होती? कॉम्पिटिशन म्हणजे त्या वयाच्या बाळांमध्ये ते टास्क कंप्लीट करणं असतं वेगवेगळं. म्हणजे जसं की एक वेगवेगळ्या साइज शेपचे आपल्याकडे पुठ्ठे आहेत हां. आणि त्याचे वेगवेगळ्या शेपचे खिळे ठेवले आहेत. तर ते ओळखून ओके. बरोबर त्या होलमध्ये बसवणं, जे जनरली 2, 2.5, 3 वर्ष बाळाला पण नाही कळत. हां, तर हां, हां. त्यांनी तेवढ्या कमी वयामध्ये ते कंप्लीट केलं. ओके. म्हणजे ते बरोबर म्हणजे ते त्रिकोण आहे का, चौकोन आहे का, षटकोन आहे का, ते हां, हां. आयताकृती आहे. त्याला 2 छिद्र आहेत का 3 आहेत का 5 आहेत. ते 5 छिद्राचं बरोबर पुठ्ठा पंचाकृती ओळखून बरोबर त्या 5 खळ्यांवरती त्यांनी ठेवणं, ओके. न चुकता हे केलं. अशा स्टोरी आहेत. आमच्याकडे असं पण एक बाळ आहे, की त्यांना त्यांचा आध्यात्मिक अप्रोच आहे. हं. आणि मग गर्भसंस्कार केल्यानंतर त्यांचं बाळ अक्षरशः 9 महिन्याचं आहे. हं.
त्याला कुठलंही काही स्पेशल शिकवण नाही दिली. हं. तर त्याला हरेकृष्ण म्हटलं तर ते इस्कॉन मंदिरातल्या प्रमाणे ते वर हात करून हरेकृष्ण म्हणतं असं. ओके. हे त्याला काय कोणी शिकवलेलं नाहीये. हां. पण ते करतं आणि जय बाप्पा म्हटलं की दोन्ही हात जोडतं आणि डोकं टेकवतं. ह्याला ते नाही शिकवतं पण ते करतं आणि हे ओके. कसं करतं ह्याच्या पण आम्हाला त्यांनी शूट करून पाठवलं. ओके. त्यामुळे 8 तासांनी सांगतात की आम्ही त्याला काय खास आत्ता नवीन जन्माला आले तर वेगळं काही शिकवलं नाहीये. हं, पण हं. त्याने ते आत्मसात जे केलं ना, ते आत्ता इम्प्लिमेंट करताय असं आम्हाला दिसतं. ओके. अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत. आमच्याकडं पाहिजे तसं बाळ मिळवण्याच्या स्टोरीमध्ये पण एक खूप छानसं एक्झाम्पल आहे. आम्हाला त्यांनी सांगितलं, की आम्हाला असं-असं श्रीकृष्णासारखं बाळ पाहिजे. कसं हां. पाहिजे? सुंदर, देखणं, गुडगुडीत, हसरं, खट्याळ, खोडकर, डिक्टो श्रीकृष्णासारखं आणि त्यांनी आम्हाला एक पोस्टर हां, सांगितलं, की ह्या हां. पोस्टरमधल्यासारखं आम्हाला बाळ पाहिजे. ओके. आणि मग मी मगाशी म्हटलं ना, की पाहिजे तसं बाळ मिळवण्यामध्ये कक्षा विस्तारित करून त्याच्यावरती काम करून मग ती इम्प्लिमेंट करायच्या. त्यांनी ते करेक्ट. केलं, डिलिव्हरी झालं, बाळ वाढायला लागलं. जसं-जसं बाळ वाढायला लागलं, ते बाळ 6 महिन्याचं झालं, की त्यांना ते जाणवायला लागलं. त्यांनी ओके. सेम त्या पोस्टरमधल्यासारखं त्यांच्या बाळाला सजवलं, नटवलं आणि दोन्ही फोटो आम्हाला काढून पाठवले. ओके. त्यांनी सांगितले, "बापरे! सर आम्हाला विश्वास नाही बसत, की तंतोतंत सेम जसं पाहिजे तसं आम्हाला बाळ मिळालं. थँक सो वाह! मच." आम्ही हे शब्दात नाही व्यक्त करू शकत. एवढे जबरदस्त स्टोरीज आहेत आणि हे खूप अफलातून आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन असं आमच्याकडं स्टोरी आहे, की एक गर्भवती माता आहे, 5वा महिना चालू आहे. स्त्रोततज्ञांनी सोनोग्राफी केली आणि हं. सांगितलं, की तुमच्या बाळाच्या हृदयामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही अबॉर्शन करून घ्या. ओह! मग त्यांनी क्रॉस चेक केलं. मग तेच रिप्लाय आला. मग त्यांनी म्हटले, "आता खालीच करायचं तर थांबून करतो ना." हं. आणि मग गर्भसंस्कारची प्रोसेस चालू झाली. याच्यामध्ये काय आयुर्वेदिक मेडिसिन, ट्रीटमेंट, सपोर्ट घेतला. 1 महिन्यानंतर रिपीट टेस्ट केलं आणि ते ॲब्सोल्यूट नॉर्मल आल्या. ओह! आता जे बाळ खाली करायला सांगितलं एवढं बाळ त्यांनी मिळवलं असं नाही झालं. त्याच बाळाला गर्भसंस्कारमधून त्यांनी पाहिजे तशा बाळामध्ये कन्व्हर्ट केलं. ओके. म्हणजे त्यांनी ते सुपीरियर अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं बाळ पण मिळवलं. त्याला कन्व्हर्ट केलं या प्रोग्राममधून. ओके. असे एक जबरदस्त फॅन्टास्टिक गर्भसंस्कारचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आणि असे खूप स्टोरी आहेत. म्हणजे सांगेल तेवढ्या थोड्या आहेत. अशा स्टोरी आहेत ओके. आणि त्याचे खूप अफलातून रिझल्ट आहेत. मग समजा आता जसं गर्भसंस्काराचे शिबिर म्हणा, ऑनलाईन कोर्सेस म्हणा किंवा क्लासेस म्हणा खूप चालतायत. पण एक डॉक्टर म्हणून एक्झॅक्टली कुठला आपल्यासाठी लायबल आहे किंवा कुठला जेन्युइन आहे याची पारख त्या माता-पित्यांनी कशी केली पाहिजे? साधी सिंपल गोष्ट आहे, की मुळात गर्भसंस्कार ह्या शब्दाच्या पाठीमागे एक वलय आहे. हां. तुम्हाला गर्भसंस्कारामधलं काही माहीत नसलं, तरी गर्भसंस्कार शब्द ऐकला, हं. तरी असं वाटतं, की बाळासाठी काहीतरी फ्युचरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचा बेस याचं शास्त्रीय किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याइतपत लोकं डिटेल जात नाहीत. हां. पण माझं असं कायम म्हणणं आहे, की आपण आजारी पडल्यानंतर माझा खूप जवळचा, चांगला, भारी बोलणारा, ओळखीचा किंवा खूप मोठा वकील आहे म्हणून त्याच्याकडे नाही जात आपण. हां. का तर त्या क्षेत्रातली कदाचित त्याला परिपूर्ण माहिती नसेल. हां. कदाचित एखाद्या डॉक्टरांसोबत काम करून एखाद्या स्टाफला किंवा एखाद्या त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मुलाला त्या मेडिकल सायन्समधलं बऱ्यापैकी नॉलेज आल्यानंतर तो काही मेडिसिन देतो आणि आपण त्याला बघून डॉक्टर नावाने ओळखतो आणि ती प्रॅक्टिस हं. केली जाते, बघितलं जातं. पण जेव्हा आपल्याकडे असा काही महत्त्वाचा विषय येतो, तेव्हा आपण ह्या बारीक गोष्टींचा विचार करूनच त्या गोष्टींची निवड करतो. करेक्ट. आणि एक्झॅक्टली गर्भसंस्कार हा हेल्थ रिलेटेड विषय असल्यामुळं, माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, की हेल्थशी रिलेटेड असल्यामुळं कारण हेल्थचे ॲस्पेक्ट कसे कळणार ना बॉडीमध्ये काय चाललंय, बरोबर आहे. बाळाचं काय चाललंय, आईचं काय चाललंय, कॉम्प्लिकेशन कसे आहेत, इफेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी. ह्याच्यासाठी हे जर हेल्थ केअर प्रोफेशनशी निगडीत असणारे एक्सपर्ट डॉक्टर्स वगैरे असतील, हां. तर त्यांच्याकडेच करायला पाहिजे असं अशा मताचा मी आहे. ओके. सो दॅट तो प्लॅटफॉर्म ओळखणं, त्याचं बॅकग्राऊंड ओळखणं, त्याच्यासाठी थोडासा मेहनत घेणं सुरुवातीच्या टप्प्यात हे गरजेचं आहे. हं. कारण बाळ जन्माला आल्यानंतर मग आता शाळेत कुठल्या घालायचं? हां. कितीतरी शेकडो शाळा आहेत. करेक्ट. मग आपण त्यावेळेस एक डिसिजन घेताना आपण एनालिसिस लावतो, की बरं ही करेक्ट. शाळा कशी आहे, किती हो. दिवसापासून आहे, त्याचा रेकॉर्ड काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण ते डिसिजन घेतो. एक्झॅक्टली गर्भसंस्काराच्या बाबतीत आपण तो निर्णय नक्की या पद्धतीने घेतला पाहिजे. कारण ओके. योग्य ठिकाणी, योग्य प्लॅटफॉर्मवरती, योग्य गाईडन्स खालीच गर्भसंस्कार करणं खूप गरजेचं आहे. कारण बाळ सगळं एक्सप्रेस करणार आहे. हं. बरोबर. कारण आम्ही कार्यशाळेमध्ये, वर्कशॉपमध्ये, गर्भसंस्कारामध्ये सांगतो गर्भवती मातेला, की आता तुम्ही जेवढे आनंदी आहेत, त्याच्या 5 पटीने बाळ आनंदी होऊन येणार आहे. हां. आता तुम्ही जेवढे दुःखी आहेत, ते 5 पटीने दुःखी होऊन येणार आहे. हं. आता जेवढ्या तुम्ही चांगल्या गोष्टी कराल, त्या 5 पटीने बाळ चांगल्या गोष्टी करणार आहे. पण आता करेक्ट. चुकून जर तुम्ही चुकीची गोष्ट केली, तर हं. त्या बाळाला माहीत नाही चुकीचं का बरोबर. ती पण ती 5 पटीने येऊन करणार आहे परत. करेक्ट, करेक्ट.
तर या पद्धतीनं गर्भसंस्कार आपल्याला योग्य प्लॅटफॉर्मवरती सायंटिफिक आणि ऑथेंटिक शास्त्रीय आणि वैज्ञानिक गर्भसंस्कारच करणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं, की काही ठिकाणी नवरा-बायकोंमध्ये ज्यावेळेस ती स्त्री गर्भवती आहे, दोघांमध्ये वाद होतायत आणि आरडाओरडी होते. काही वेळेस हातही उचलले जातात. मग अशा वेळी त्या गर्भावरती काय परिणाम होत असेल? अशा वेळी त्या गर्भावरती खूप महत्त्वाचे आणि मोठे परिणाम होतात. कारण बाळाला आत्ता बाहेरचं विश्व माहीत नाहीये. हं, जेव्हा होणाऱ्या आई-बाबांमध्ये एक्स्ट्रीम टोकाचं भांडण आहे, छोटं-मोठं आहे, तक्रार हं, आहे, रुसवे-फुगवे आहेत, ह्या प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्टीचा परिणाम गर्भावरती होतो. हे इपिजेनेटिक, मॉडर्न सायन्स पण हं, सांगतं, आयुर्वेद पण सांगतं. हं. याचा परिणाम काय होतो? एकतर तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये प्रॉब्लेम चालू होतील. तुम्हाला हां. अपुऱ्या दिवसांची प्रसूती म्हणजे डिलिव्हरी लवकर होणं, कमी वजनाचं बाळ होणं, ओके, म्हणजे 9 महिने पूर्ण होतच नाहीत, 8व्याच महिन्यात डिलिव्हरी होणं. ओके. कधी-कधी खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर इश्यू असतील, तर मग हं. बऱ्याच वेळा ते अबॉर्शन पण ओह! अबॉर्शनपर्यंत विषय जातात. नंतर बाळ जन्माला म्हणजे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये पण खूप कॉम्प्लिकेशन होतात. हां. त्याचं नॉर्मल होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. ओके. आता होणारी आई स्टेबल नाहीये. तिची हं. मानसिकता योग्य नाहीये. त्यामुळं तिच्या बॉडीतले सगळे हार्मोनल जे सिस्टमचे ऑर्गन आहेत ना, ते आता वेगळ्या पद्धतीने काम करायला लागलेत. कारण करेक्ट. बॉडी असं फील करते, की मी इन्सिक्युअर आहे. मला सिक्युरिटी नाहीये. हां. आणि आई असं इन्सिक्युअर फील करते, तर बाळ पण तसंच फील करायला लागतं. आणि म्हणून हां. बाळाच्या हार्मोनल सिस्टमवरती त्याचे इफेक्ट होतात. ओके. त्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही, हं. चिडचिड बाळ होणं, रडणारं बाळ होणं, त्याच्या मेंदूचा वाढ विकासामध्ये प्रॉब्लेम येणं, त्याचं गतिमंदत्व असणं, अभ्यासात हुशार नसणं, कॉन्सन्ट्रेशन नाही होणं, हे बाळामध्ये खूप मोठे इश्यू आपल्याला बघायला मिळतात. आणि इमोशनल विषय तर हा खूप खतरनाक आहे. आता हल्ली आपल्याला असं बघायला मिळतं, की एखाद्याला आपण जर मोबाईल नाही दिला एक 5-7 वर्षाच्या मुलाला, तर ते घर सोडून जाते. डोकं हो. आपटतं, हात झाडून घेतं. आपण असे हो. रील्स वगैरे बघतो. आणि मग हे इश्यू आहेत ना, प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये किती लेव्हलचा स्ट्रेस त्या गर्भवती मातेवरती आहे, त्या आजूबाजूच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये किती स्ट्रेस आहे, ह्याच्यावरती ह्या गोष्टी पुढच्या भविष्यातल्या बिल्ड होतात. आणि मग आत्ता आम्ही असं कायम रिक्वेस्ट करतो होणाऱ्या आई-बाबांना, की एवढे फक्त 9 महिने तुम्ही हं. बिलकुल भांडू नका. हां. बाळ जन्माला आल्यानंतर ते स्वतंत्र झालं. तुमच्या भांडणाकडे ते बघणार पण नाही. त्याचं त्याने खेळायला जाईल. हां. आता ते जाऊ शकत नाही ना. त्याला करेक्ट आहे. कोंडमारा होतोय तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा. बरं हा त्या हार्मोनल सिस्टमवर तर इफेक्ट होतोय. त्याच्या डाएटवरती होतोय, ते विचार करेक्ट. करण्याच्या पद्धतीवरती होते, इमोशन्सवरती होते. सर्वांगीण बाजूनं बाळावरती एक वेगळ्या प्रकारचं आक्रमण होतंय हं. आणि स्ट्रेस हा खूप डेंजर आहे. इव्हन म्हणजे गर्भसंस्कारामध्येच नाही, ज्यांना बाळ राहत नाही, वंध्यत्वाचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये पण इन्फर्टिलिटी असण्यामध्ये स्ट्रेस हा खूप मेजर फॅक्टर आहे आजच्या डेटला. ओके. सो दॅट स्ट्रेस, ताण-तणाव घरात बिलकुल नकोय, नसायलाच पाहिजे. नाहीतर मग तुमच्या बाळामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येतील आणि मग उद्या बाळ तुम्हाला उलटं बोलायला लागलं, तुम्हालाच बाळ शिव्या द्यायला लागलं, तर अशा स्टोरी आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. हो. आई-वडिलांना सांभाळत नाही. ह्याची पेरणी इथूनच होणार आहे ना. करेक्ट आहे. पुढे हो. तर जादू नाही होणार. हं. सो दॅट प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये होणाऱ्या आई-बाबांचं ट्युनिंग हे हं. परफेक्ट असायलाच पाहिजे आणि गर्भसंस्कार खूप छान रोल पार पडतात. कारण ओके. गर्भसंस्कारामधले काही प्रोग्राम दोघांनी मिळून करायचे. हं. करेक्ट आहे. आणि पण कसं असतं ते सोनाराने कान टोचायला लागतात. हं. त्यांनी कुठेतरी व्हिडिओ ऐकला दोघांनी बघितला आणि त्या दोघांचं नाही होत ट्युनिंग ते. सांगणारा करेक्ट. तिसरा कोणतरी सोबत आहे, की तुम्हाला हां. करणं गरजेचं आहे. आणि मग ते करतात. आणि मी म्हटलं ना, गर्भसंस्कारामध्ये फक्त बाळाचं ग्रोथ डेव्हलपमेंट हे सेंटर पॉइंट जरी असलं, तर बाकीचे एस्पेक्ट पण त्याच्यामध्ये कव्हर होतात. तर करेक्ट. नवरा-बायकोमधलं रिलेशनचं बॉन्डिंग आहे ते पण खूप पॉवरफुल सुपेरियर व्हायला लागतं गर्भसंस्कारमधून. ओके. सो दॅट हे इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही परिस्थितीचा ताण-तणाव, आरडाओरडा, तक्रार, भांडण बिलकुल या फेजमध्ये नको आहे. ओके. त्याचं आणखीन एक कारण मला नक्कीच सांगायला आवडेल, की जेव्हा स्ट्रेस होतं, समजा आत्ता आपण इथं बोलतोय आणि आपल्यावरती कोणी जर आक्रमण केलं, तर हं. आपण नाही बोलू शकणार. म्हणजे आपलं हं. जे मेन काम आहे ते थांबतं. आपण सोडून देऊन थांबतं. आपण सिक्युरिटी, सेफ्टी बघायला लागतो. करेक्ट. आता स्ट्रेसचा इम्पॅक्ट तोच आहे. जेव्हा खूप स्ट्रेस येतो त्यावेळेस बॉडी 2 पद्धतीने काम करते. फाईट ऑर फ्लाइट. हां. आक्रमण झालं तर एकतर लढायला जाणार किंवा पळून पळून जाणार. जाणार. आणि बॉडी आपली मग काय होतं फाईट करून मग ते फ्लाइट मोडवरती पण जाते. मग ते हां. कामच करत नाही. मग हं. आता पोटात गर्भाशयामध्ये बाळ वाढते. हं. आईचं काम काय बाळाची ग्रोथ, वाढ, तिची बांधणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. बरोबर. पण आईच्याच मनावरती आक्रमण झालं, हार्मोनल सिस्टमवरती आक्रमण झालं, तर आईची बॉडी पूर्ण तिकडे शिफ्ट करते लक्ष. हां. की नाही आता काय प्रॉब्लेम झाला, आता ते सोडवायला पाहिजे आणि मग ते प्रॉब्लेम सोडवण्यात बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट थांबायला लागते. हां. त्यामुळे आम्ही कायम सांगतो, की 1 दिवसाचा रुसवा-फुगवा तुमच्या बाळावरती 8-8, 9-9 दिवस इम्पॅक्ट टाकतो. ओके. सो दॅट किरकोळ गोष्ट असते. मोठा तर नाहीच व्हायला पाहिजे. पण हं. किरकोळ रुसवे-फुगवे पण ते ते पटकन तिथं रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. हं. आयुष्य पडलंय परत ह्या सगळ्या गोष्टी करायला. करेक्ट. आणि आता बाळ जोपर्यंत तुमच्यावरती अवलंबून आहे, तोपर्यंत आपण ह्या गोष्टी 100% टाळल्याच पाहिजे.
ओके. आता म्हणजे समजा गर्भवती माता आहेत, त्यांना ह्या पूर्ण 9 महिन्यामध्ये अशा कुठल्या 5 गोष्टी ज्या टाळल्याच पाहिजेत? गर्भवती मातेने चहा, कॉफी अव्हॉइड केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं कोल्ड ड्रिंक आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन, स्मोकिंग, ड्रिंकिंग अजिबात नाही केलं पाहिजे. गर्भवती मातेने बिलकुल जागरण नाही केलं पाहिजे. वेळेवर झोपून वेळेवर उठलं पाहिजे. फास्ट फूड आणि शिळं अन्न बिलकुल वर्ज्य आहे. खाल्लंच नाही पाहिजे गर्भवती मातेने. ह्या ओके. ठासाने पाळलं पाहिजे. घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी तिने प्रार्थना म्हटल्या पाहिजेत. तिला जे आवडते ते पुस्तकं वाचली पाहिजेत. घरात सायलेंट म्युझिक आपण प्ले केलं पाहिजे. ओके. नवरा-बायकोंमधलं कम्युनिकेशन हे खूप हेल्दी, आनंददायी आणि उत्साहित असायलाच पाहिजे. ओके, ओके, ओके. तुम्ही आता म्हणाल, की वातावरण पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मंत्र उच्चार. सो या गर्भधारणेमध्ये मंत्र जे आहेत आपले, ते किती इफेक्टिव्ह आहेत? मंत्र खूप जबरदस्त इफेक्ट करतात. कारण प्रत्येक साउंडची एक फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हलेंथ आहे. हां. त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे परिणाम आहेत. शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण जर कॉमेडी पिक्चर बघायला गेलो आणि आपण रडायचं म्हटलं तर नाही रडू हं, शकत हं, हं. आपण. हं. आणि आपण जर माहेरची साडी पिक्चर बघायला गेलो आणि मी जोर-जोरून पोट धरून हसताना म्हटलं तर नाही आपण नाही हसू होऊ शकत. शकत. हं. तर त्या प्रत्येक साउंडचा इफेक्ट आपल्या बॉडीच्या सर्वांगीण मायक्रो सेल्सपर्यंत होतो. सो दॅट मग आपण कुठल्या प्रकारचे मंत्र ऐकतोय, आपल्याला उल्हासित करणारे, आनंद देणारे. हां. आपण डॉल्बी समोरून गेलो तर आपल्याला धड व्हायला लागतं. हो, त्या हो, साउंडचा हो. इफेक्ट आहे तो. करेक्ट. पण ते सुमधुर सकाळच्या उगवत्या सूर्याच्या काळामध्ये एक छानसं भक्तिगीत लागले तर हं, आपल्याला ते आल्हाददायक वाटतं. हं. सो एक म्युझिकची, एक उच्चाराची, एक आवाजाची, फ्रिक्वेन्सीची ताकद आहे, जी आपण एक्सपिरियन्स करतो. ओके. याच्या पलीकडे खूप सारे इफेक्ट आहेत, सायंटिफिक आहेत, जे आपण डिटेलमध्ये आता आपल्याला नाही जाणं एवढा वेळ. हं. पण त्याचा इफेक्ट आपल्या बाळावरती आणि सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये डेफिनेटली होतो. ओके. मग ते मंत्रांमध्ये काही असे मंत्र आहेत का जे बाळाच्या ब्रेन डेव्हलप करण्यामध्ये खूप इफेक्टिव्ह आहेत? हा पण पॉइंट इंटरेस्टिंग आहे. कारण बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट असेल, इमोशनल बिल्डिंग असेल, त्याचा सर्वांगीण वाढ विकास हं. याच्यासाठी स्पेसिफिक कुठला मंत्र नाहीये. ओके. तुम्ही ज्या धर्माचे, तुम्ही ज्या काय म्हणूयात त्याला संस्कारांचं अनुकरण करणारे आहेत, हां. तुम्ही वारकरी संप्रदायातले आहेत, तर तुम्ही अभंग म्हणू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ओके. स्पेसिफिक अवघड कुठला तरी संस्कृतमधला जो हां. मंत्र आहे, तो मला वाचता येत नाही, तो हं. म्हणून पाठ करून म्हणला पाहिजे, काही आवश्यकता नाही. ओके. साधं सिंपल भक्तिगीत जे तुम्हाला आवडतंय, चांगलं वाटतंय, तुम्हाला आल्हादित करतंय, उल्हासित करतंय, हां. तुम्हाला गुजबम्प्स देतंय, तुम्हाला म्हणजे हॅपी ठेवतंय. त्याच्यामुळे बॉडीमध्ये चेंजेस होतात. जे बाळापर्यंत पोहोचतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो दॅट कुठलातरी मंत्र अवघड म्हटलाच पाहिजे, काही आवश्यकता नाही. ओके. तुम्हाला जे चांगलं वाटतंय, योग्य वाटतंय आणि मग याच्यामध्ये तुम्हाला आणि मग गर्भसंस्कार एक्सपर्ट तुम्हाला गाईड करतील. हां. मला संस्कृत उच्चारताच येत नाही आणि मग मी दिलं तर ते पाठ करण्यात 9 महिने निघून जातील. करेक्ट, करेक्ट. उपयोग नाही. पण हां. मग मला कुठलं सूट होईल? मला हां, 1 स्टेप, 2 स्टेप आहेरचा आपण नक्की विचार करतो. हां. म्हणजे 5वीत मुलगा आहे तर आपण 6वीचा अभ्यास नक्की त्याला सांगू शकतो. पण 10वीतला करेक्ट. सिलेबस दिला तर नाही त्याला ते झेपणार नाही होणार. आणि हां. ते इफेक्ट पण नाही, त्याचा आउटपुट पण नाही येणार. सो करेक्ट. दॅट स्पेसिफिक मंत्रच पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये त्याची. पण ओके. त्याची फ्रिक्वेन्सीनुसार आपण तो प्रोग्राम डिझाइन करून वर्कआउट डेफिनिटली करू शकतो. ओके. आता गर्भसंस्काराविषयी आपण बराच वेळ बोलतोय. पण अगेन परत थोडंसं स्टार्टमध्ये येऊयात आपण. सध्या गर्भधारणा करणं हाच मुळी खूप मोठा प्रश्न आजच्या पिढीला भेडसावतोय. सो याची मुख्य कारणं काय आहेत आणि याच्यातून बाहेर कसं येऊ शकतो? वंध्यत्वाची कारणं आता जगाच्या पाठीवर बघितलं तर इंटरनॅशनल स्टँडर्ड सांगतं, की 16% कुटुंबांना वंध्यत्व फेस करायला लागतं. हां. मग वंध्यत्व म्हणजे काय? साधारणतः तुम्ही 12 महिने नवरा-बायको कुठलेही प्रोटेक्टेड मेजर न करता शारीरिक संबंध ठेवले आणि तरी गर्भधारणा राहत नाही, तर मग तुम्ही वंध्यत्व फेस करताय. हां. ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण वंध्यत्व असण्याची कारणं काय आहेत? की गर्भधारणा व्हायला पाहिजे, गर्भ हं. तयार व्हायला पाहिजे. आपण गर्भाची व्याख्या बघितली. गर्भ हं. म्हणजे काय? आईचं स्त्रीबीज वडिलांचं पुरुषबीज एकत्र येऊन गर्भ बनतोय. हां. मग दोन्ही एकत्र येत असताना समजा स्त्री बीजामध्ये जर काही प्रॉब्लेम आहे किंवा पुरुष बीजामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर मग ते त्याच्यातून गर्भ बनत नाही. हं. किंवा होणाऱ्या आईचं काही प्रॉब्लेम नाही. स्त्रीबीज चांगलं तयार होतंय, पण पुरुष बीजच नाहीये किंवा हां. त्याच्यामध्ये डिफॉल्ट आहे. पुरुष बीजचं नसेल तर गर्भ तयारच होणार नाही. ते करेक्ट. एक वंध्यत्वाचं कारण असू शकतं. किंवा पुरुष बीज चांगलं आहे, पण स्त्री बीजच बनत नाहीये किंवा तिथं हं. काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे. तर त्याच्यामुळे ते गर्भधारणा होत नाही. किंवा स्त्री बीज, पुरुष बीज आहेत. शारीरिक संबंध आल्यानंतर ते एकत्र येण्याचा जो प्रवास आहे, गर्भाशयाची पिशवी आहे, हं. 2 नलिका आहेत. त्याच्यातून तो जो स्पर्म आहे, पुरुष बीज आहे, ते स्त्री बीजापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामध्ये हां. मीडिया आणि काही इन्फेक्शन आणि गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. वेगवेगळे आहेत. ज्याच्यामध्ये ते ट्यूब आहे, कधी-कधी ती ब्लॉक असते, इन्फेक्शन असतं. हां. त्याच्यामुळे ते दोघांचं एकत्रीकरण होत नाही. खूप वेळा काय होतं, ते एकत्रीकरण जरी झालं, तर तो गर्भ छोटा बनला, तर तो हळू येऊन गर्भाशयात तो रुजला पाहिजे. तो रुजत नाही. हां. ते गर्भ धरून ठेवत नाही. मग त्याची करेक्ट. काही वेगळी कारणं आहेत.
तो बनतो पण तो गळून पडतो. हं, खूप वेळा असं होतं की गर्भधारणा होते पण ते टिकत नाही. हं. मिसकॅरेज होतं, अंगावरून जातं करेक्ट. कळायच्या पहिल्या म्हणजे 1 महिन्यात, दीड 2 महिन्यात. तर अशी त्याची वेगवेगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. एक स्त्री हं. बीजमध्ये प्रॉब्लेम आहे, पुरुष बीजमध्ये प्रॉब्लेम आहे. बरं ते दोघं कधी कुठल्या कालावधीत एकत्र येतात हे होणाऱ्या आई-बाबांना त्याचा कालावधी माहिती आहे की शारीरिक संबंध कुठल्या पिरियडमध्ये ठेवायचे आहेत. हां. आता ज्या पिरियडमध्ये संबंध ठेवायला पाहिजे त्या पिरियडमध्ये नाही ठेवले आणि बाकी वेळेत ठेवतोय तरी गर्भधारणा नाही होणार. ओके. आणि मग आयुर्वेद शास्त्रामध्ये हे जे सगळं मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितलं, पण आयुर्वेद शास्त्राने ह्याच्यामध्ये 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या आहेत, की ऋतू, क्षेत्र, अंब आणि बीज असं त्यांनी ओके. वर्णन केलंय. म्हणजे आपण एखाद्या शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं, तर एक चांगलं उत्पादन घेण्यासाठी त्यांना काय-काय आवश्यकता असते? तर एक फर्टाईल लँड लागते. एक चांगली सकस जमीन जमीन लागते. पाहिजे, हं. पहिला पॉइंट. म्हणजे हे क्षेत्र झालं. ऋतू म्हणजे योग्य ऋतूमध्येच त्यांनी पेरणी करायला पाहिजे. करेक्ट. आत्ता जर म्हणजे उन्हाळ्याचे दिवस मार्च चालू झाले आणि शेतकऱ्यांनी पेरणी केली तर ते हं. उगवणारच नाही. त्यांना उगवणारच ते नाही. पाऊस पडल्यानंतरच पेरायला पाहिजे. करेक्ट. आणि त्याच्यानंतर पेरणी झाली, पण त्याला जर पाणी पुरवठाच नाही झाला व्यवस्थित, हां. तर ते येणार नाही. करेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेरणी करताना बीज जर किडकं आहे, चांगल्याच क्वालिटीचं नाही पेरलं, तर हां. ते पीक येतच नाही. येणारच आणि नाही. हे चारही गोष्टी आपल्या शरीराशी पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग ओके. ह्याच्यामध्ये ऋतू म्हणजे साधारणतः गर्भवती म्हणजे ज्यांना बाळ पाहिजे त्या मातेने पाळी आल्यापासून 12 ते 18 दिवसांच्या कालावधीमध्ये हा ओके. कालावधी ऋतू आहे. त्या पिरियडमध्ये नवरा-बायकोचा संबंध यायला पाहिजे. ओके. हे ऋतू आहे. मग ह्याच्याशी निगडीत काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या आपल्याला आयुर्वेद पद्धतीनं, मॉडर्न सायन्सच्या पद्धतीनं तिला आपल्याला बाजूला करता येतात. पण याच्यामध्ये येणारा एक पहिला प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर काय आहे, की गर्भाशयामध्येच काय प्रॉब्लेम आहे, क्षेत्र ज्याच्यामध्ये आता हां. गर्भ रुजणार आहे, तिथं पेरणी होणार आहे, वाढणार आहे. त्याचे काय प्रॉब्लेम असेल तरी गर्भधारणा होत नाही. हां. त्याच्यानंतर जर आईचा डायटच व्यवस्थित नाहीये, त्याला पोषण कमी पडतंय, काहीतरी कमतरता आहेत, प्रोटीन्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हं. न्यूट्रिएंट्स असतील. त्याच्यामुळं मग ते गर्भ तयार झालं तर त्याचं पोषण नाही झाल्यामुळे तो वाळून जातो, गळून पडतो किंवा वाढतच नाही किंवा करेक्ट. वाढायला लागले तर त्याला मग ठोके तयार होत नाहीत आणि असे काहीतरी प्रॉब्लेम होतात. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे होत असताना स्त्री बीज आणि पुरुष बीज चांगल्या प्रतीचं जर नाही बनलं आणि मग ह्याच्यासाठी लाईफस्टाईल खूप महत्त्वाचं आहे. मी ओके. रात्रंदिवस ड्युट्या करतोय, जागतोय, मला खूप ते सारे ॲडिक्शन्स आहेत, व्यसन्स आहेत, तर पुरुष बीज चांगलं बनणारच नाही. हां. आणि स्त्री पण काही गोष्टी फॉलो करत नाही, पाळत नाहीये. तर मग आत्ता अलीकडं ते वेगवेगळ्या गोष्टी आपण बघतो, की पिरियड चालू असताना पण फिरणं, जॉब करणं किंवा शारीरिक संबंध ठेवणं, हं. ह्याचे खूप वेगळे परिणाम होतात आणि मग ओके. त्याच्यामुळं पण वंध्यत्व येतं. आणि आयुर्वेद शास्त्रात ह्या 4 गोष्टी सांगितल्यात, की ज्या खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती फक्त काम केलं, तर गर्भधारणा होणं सहज पॉसिबल आहे. मग हे ओके. प्रॉब्लेम अव्हॉइड करण्यासाठी मग आयुर्वेद शास्त्रात सांगितलं, की जे तुम्ही कनेक्टिव्ह मला प्रश्न विचारलात, की हां. ह्याची कारणं काय आणि मग हां. त्याच्यावरती पर्यायी मार्ग काय? पर्यायी हां. मार्ग काय? स्त्रीबीज आणि पुरुषबीज चांगलं होण्यासाठी शरीरशुद्धी, कर्मशुद्धी, हो. मनशुद्धी, बीजशुद्धी हा प्रोग्राम आयुर्वेद सुरुवातीला शास्त्रात सांगितलं. सांगितलेला आहे. हं. आणि मग हा कालावधी किती आहे? साधारणतः मिनिमम 3 महिने लागतात आपल्याला. हं. म्हणजे मला बाळ पाहिजे हा विचार आल्यानंतर 3 महिन्याची प्रोसेस आहे हे सगळं करण्याचा आणि तिथून पुढे मग तुम्ही हां, शारीरिक म्हणजे संबंध ठेवून वर्षभर बाळ मिळवायचं. टोटल आहे म्हणजे हां, थोडक्यात. हां. हां. पूर्वसंस्कार आणि गर्भसंस्कार वर्षभराचा कालावधी आपण हां. गृहीत पकडू हं. शकतो. आणि मग याच्या शरीरात गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम असतील, मग त्याचं डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण परफेक्ट प्लॅन करून इन्फर्टिलिटीचं प्रमाण आपण खूप छान पद्धतीने कमी करू शकतो. आणि ओके. ह्याच्यामध्ये सगळ्यात आज मॉडर्न सायन्स जे पॉइंट सांगतं ते हार्मोनल इम्बॅलन्स हेच त्याचं मेजर रिझन आहे. ओके. आणि ह्या आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या 4 गोष्टींवरती काम केलं, तर त्या हार्मोनल इम्बॅलन्सचा पण बॅलन्स होऊन जातो. ओके. त्यामुळं आय-यू-आय, आय-व्ही-एफ हा खूप एक्स्ट्रीम लास्टचा पॉइंट आहे. आणि मला हा पण पॉइंट नक्की आता पॉडकास्टच्या निमित्ताने सांगायला आवडेल, की आय-व्ही-एफ ही सिस्टम हां. बाळ मिळवण्याची याच्यासाठी उदयास आली, की ज्या स्त्रीला ते ट्यूबच नाहीये, फॅलोपियन ट्यूबच नाहीये. ओके. म्हणजे तिचं स्त्री आत गर्भाशयापर्यंत येऊच शकत नाही. काही कारणांनी ओके. कट झाली, डॅमेज झाली, इन्फेक्शन हं. झाले. तर मग तिचं स्त्रीबीज काढायचं, पुरुषबीज काढायचं ते एकत्र करून गर्भाशयात सोडायचं. त्याची हां. सुरुवात याच्यासाठी आहे. पण ओके. त्याचा आता सर्रास एवढा वापर केला जातोय आणि मग आता ते कॉर्पोरेटमध्ये सगळ्या गोष्टी आल्यामुळे लोकांना पण काय शारीरिक मेहनत आणि हे काही गोष्टी हां. करायच्या नाहीत. सहज सोपं पाहिजे. मग खूप सारे पैसे मोजून त्या गोष्टी केल्या जातात. पण आय-व्ही-एफमध्ये एकच गोष्टीचं करेक्शन होतं फक्त. आयुर्वेद ओके. शास्त्रात सांगितल्या पद्धतीने. काय केलं जातं? की स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र येणं, हं. याच्यामधली अडचण फक्त आय-व्ही-एफ मधून दूर होते. ओके. बाकी तर गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम आहे तर तसंही ती ते इम्प्लांट होणारच येणारच नाही. आहे. तुम्ही हो. आय-व्ही-एफ करून ते गर्भ तयार करून सोडला तर ते गर्भाशय पकडणारच नाहीये. पकडणारच नाही. पकडलं तर तुमच्या डाएटमध्ये प्रॉब्लेम आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, तुमच्यामध्ये रक्त-धातू आयुर्वेदशास्त्रात सांगितल्यामुळे त्याच्यामध्ये खूप अवगुण आहेत. तर तसंही ते इम्प्लांट केलेला गर्भ आहे ना, तो तो टिकणार मूढ नाही. गर्भ होतो, तो हं. मरतो. आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो वाळून जातो आणि तो तयारच होत नाही. हं. त्यामुळे आय-व्ही-एफ बाळ न होण्याच्या जे काही समजा 25 कारणं आहेत,
तर हं. त्यातलं एका कारणाचं सोल्युशन IVF आहे. पण ओके. लोकांना वाटतं की सगळं सोल्युशन IVFच आहे आणि मग त्याच्याकडे जातात. त्यामुळे आम्ही ओके. अट्टाहासाने सांगतो की IVF हे त्या केसेसमध्ये तुम्हाला योग्य आहे, ज्या केसेसमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा प्रॉब्लेम आहे आणि ते एकत्र येऊन गर्भ तयार होत नाही. ओके, ओके. बाकीचे प्रॉब्लेम IVF जरी करायचं म्हटलं, तर हं. आम्ही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले 4ही प्रोग्राम करायलाच सांगतो. खूप चांगला गर्भ तयार केला, तुम्ही ₹2-2.5 लाख खर्च केला, तो इम्प्लांट केला त्या हं. एम्ब्रिओलॉजिस्टनी. त्यांनी पण खूप मेहनत घेतली, तुम्ही हं. पण पैसे मोजले, मेहनत घेतली, खूप सारे इंजेक्शन, औषध गोळ्या घेतल्या. हं. पण तुमचं गर्भाशय त्याला पकडायलाच तयार नाही आता. हां. आणि म्हणून ते फर्टाईल लँड जे ओके. आयुर्वेदशास्त्राने सांगितलंय, क्षेत्र, हं. एक सकस जमीन, त्याच्यासाठी आयुर्वेदशास्त्रातला हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा सगळा प्रोग्राम आम्ही गर्भस्थापना या प्रोग्रामच्या अंतर्गत गर्भधारणा करून त्याची स्थापना करणं याच्यामध्ये येतं. ओके. सो दॅट आपल्याला ह्या पद्धतीने त्याच्यावरती सोल्युशन काढता येतं. ओके. ओके. तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हे एक्सप्लेन केलं, की एक्झॅक्टली गर्भधारणा होण्यासाठी काय प्रॉब्लेम्स आहेत, लाईफस्टाईल कशी चुकीची आहे, त्यामुळे गर्भधारणा होत नाहीये. तर मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत हा पॉडकास्ट पाहिला आहे, जे कोणी कपल एक प्लॅन करतायत, बेबी प्लॅन करत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट नक्कीच, नक्की म्हणजे नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह झाला असेल, जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर. सो मला वाटतं सर तुम्ही आत्तापर्यंत खूप छान एक्सप्लेन केलंय, पण आपल्याला आता खूप वेळ झालाय, थांबावं लागेल. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. येस. थँक यू, सो मच. थँक थँक यू. यू. तुम्हाला जर कुणाला गर्भसंस्काराचे क्लास किंवा शिबिर अटेंड करायचे असतील, तर सरांचा नंबर खाली आता स्क्रीनवरती दिसतोय. त्यावर तुम्ही WhatsApp किंवा कॉल करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता आणि हा पॉडकास्ट तुम्हाला जर आवडलाय, तुम्हाला जर भावलाय, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण ज्या माता-पितांना या पॉडकास्टच्या इन्फॉर्मेशनची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचेल आणि त्यांच्या आयुष्यात एक नवचैतन्य यायला मदत होईल तुमच्या एका शेअरमुळे. सो शेअर तर करताय, तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला डॉक्टरांबरोबर काही कन्सर्न करायचं असेल, काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो आत्ता आपण थांबूयात. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.